लाईव्ह ऑन फेसबुक दिसतंय. शुड आय स्टार्ट? हा, फेसबुक लाईव्ह सुरू झालं. चालू झालं. मंडळी नमस्कार. सध्या सीमावर्ती भागामध्ये सुरू असलेल्या भारत चीन सैनिकांमधील धुमश्चक्री आणि या एकंदरीत वातावरणाने पूर्ण देशातील वातावरण ढवळून निघालं. सैनिक सीमेवरती टक्कर देतच आहेत, पण आपण नागरिक म्हणून काय करू शकतो? भारतीय सैनिकांचे मनोबल कसे वाढवू शकतो? चीनांच्या कुरापतीला आपण कसा आवर घालू शकतो? याविषयी या मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आपले वक्ते ब्रिगेडियर हेमंतजी महाजन उपस्थित आहेत. हिंदू जागृती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. वक्त्यांच्या परिचयाकडे जाण्यापूर्वी मी हिंदू जागृती गणेशोत्सव मंडळाविषयी थोडी आपल्याला कल्पना देतो. विश्व हिंदू परिषद आणि प्रेरित हिंदू जागृती गणेशोत्सव मंडळ याची स्थापना 1 ऑगस्ट 1991 रोजी झालेली आहे. जवळपास 30 वर्ष हिंदू जागृती गणेशोत्सव मंडळ अस्तित्वात आहे. काळाची गरज हिंदू जागृती, भक्तीतून करूया शक्तीची निर्मिती हा मंत्र घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. काळाची गरज हिंदू जागृती, भक्तीतून करूया शक्तीची निर्मिती असं म्हणताना आपण लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्थापना केली होती ते उद्दिष्ट लक्षात ठेवून त्या रचनेप्रमाणे आपण हा गणेशोत्सव मंडळ पुढे नेतो. हिंदू संस्कृतीशी निगडीत सगळ्या कार्यक्रम असतात, जसं राम मंदिर, गोरक्षा, बांगलादेशातील घुसखोरी, कलम 370, लाल महालाची कैफियत, हिंदू संस्कृती, संस्कृत एक जागतिक वारसा, लव जिहाद अशा विविध विषयांवरती इथे कार्यक्रम घेतले जातात. गणेशोत्सवामध्ये मुख्यत्वे करून कीर्तन, प्रवचन, व्याख्यानमाला, मुलाखत, मराठी गाण्यांचा कार्यक्रम अशा विविधतेने नटलेला हा गणेशोत्सव मंडळाचा पूर्ण 10 दिवसांचा कार्यक्रम असतो. या दरम्यान शौर्य पुरस्कार आणि उतराई पुरस्कार दिले जातात. आपला जीव धोक्यात घालून जे आपल्या समाजाप्रती जी माणसं कर्तव्य बजावतात त्यांच्यासाठी शौर्य पुरस्कार आणि कुठल्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता जी लोक समाजासाठी सेवा करतात त्यांच्यासाठी उतराई पुरस्कार असे 2 पुरस्कारही दिले जातात. हिंदू जागृती न्यासाकडनं सध्याच आपण देवीचा घंटाळी नवरात्रोत्सवही सुरू केलेला आहे. ही झाली हिंदू जागृती गणेशोत्सव मंडळाची थोडक्यात परिचय. मी आता हेमंत सरांविषयी आपल्याला परिचय करतो. हेमंत सर आपण म्हणतो तसं त्यांना कुठल्याही परिचयाची आवश्यकता नाहीये, तरी एक फॉर्मल परिचय म्हणून मी आपल्याला तो वाचून दाखवतो. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी आपले शिक्षण संजीवन विद्यालय, पाचगणी, किंग जॉर्ज दादर खालसा कॉलेज मुंबईमध्ये केलेले आहे. MSc MPhil त्यांनी डिफेन्स स्टडीज मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलंय. त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून मध्ये 15 जुलै 1973 मध्ये प्रवेश केला आणि 15 जून 1975 ला ते भारतीय सैन्याच्या प्रसिद्ध मराठा लाईट इन्फंट्री मध्ये लेफ्टनंट या पदावरती रुजू झाले. आपल्या 36 वर्षांच्या भारतीय सैन्याच्या कारकिर्दीत भारत चीन सीमेवर, भारत पाकिस्तान सीमेवर, काश्मीर, ईशान्य भारत, राजस्थान अशा वेगवेगळ्या भागात त्यांनी काम केलेलं आहे. पंजाबमध्ये आपल्याला सर्वांना माहिती असेल 1990च्या दशकामध्ये ज्यावेळेस आतंकवादी कारवाया शिखरावर पोहोचलेल्या होत्या त्यावेळेस पंजाबमध्ये आतंकवाद्यांच्या विरोधात चालवल्या गेलेल्या अँटी टेररिस्ट ऑपरेशन्स रक्षक आणि ॲव्हर यामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. याशिवाय काश्मीरमध्ये सध्या पण सुरू असलेल्या आतंकवाद विरोधी ऑपरेशन मध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. या कारवाईमध्ये केलेल्या कामांकरता त्यांना अनेक शौर्य पुरस्कार मिळालेले आहेत. यामध्ये मुख्य आहेत त्यांच्या बटालियनला मिळालेला चीफ ऑफ आर्मी स्टाफचा युनिट सायटेशन GOC इन सी नॉर्थ कमांडचे युनिट अप्रिसिएशन असे विविध अवॉर्ड्स त्यांना मिळाले. त्या व्यतिरिक्त राष्ट्रपतींकडून 2000 साली अतुलनीय कामगिरी करता युद्ध सेवा मेडल त्यांना मिळालेलं आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ते करोना या आपत्तीला सुद्धा ते चायनाचा त्याच्यामध्ये हात आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. काश्मीरच्या कृष्णा घाटी भागामध्ये ऑपरेशन रक्षक मध्ये चांगल्या कामगिरी करतात त्यांना त्यांच्या ब्रिगेडला अनेक शौर्य पुरस्कार मिळालेले आहेत. याशिवाय देशाचे सर्वात महत्वाचे अशोक चक्र पुरस्कार त्यांच्या हाताखालच्या एक जम्मू काश्मीर रायफल बटालियनला मिळालेले आहे. 2006 आणि 2009 मध्ये त्यांनी भारतीय सैन्याच्या आर्मी वॉर कॉलेजमध्ये हायर कमांड विंग मध्ये कर्नलच्या हुद्द्याच्या
ऑफिसर्सना देशाची सुरक्षा आणि युद्धकला याविषयी प्रशिक्षण दिलेले आहे. याशिवाय त्यांनी मिलिटरी डिप्लोमसी करता संरक्षण संबंध सुधारण्याकरता भूतान, म्यानमार, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान इत्यादी देशांचे दौरे केले आहेत. 31 जानेवारी 2009ला निवृत्त झाल्यानंतर ते देशाची सुरक्षा, अंतर्गत बाह्य आतंकवाद, नक्षलवाद, शेजारी देश या विषयावर वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून लिखाण करत असतात. आपल्यापैकी अनेकांनी ते वाचलंही असेल. आतापर्यंत त्यांनी 600हून जास्त लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. वर्तमानपत्र सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत, तरुण भारत, पुण्यनगरी, प्रभात, पुढारी, DNA वगैरे. त्या व्यतिरिक्त विवेक, चौथी दुनिया इत्यादी साप्ताहिकांमध्येही हिंदी आणि मराठीतून त्यांनी लेखन केलेलं आहे. सैन्याची जी मासिकं असतात, इन्फंट्री जर्नल, प्रतिविद्रोह वगैरे ह्यातही त्यांचं लिखाण आहे. विविध ब्लॉग्स ते लिहित असतात. त्या व्यतिरिक्त टीव्ही चॅनल्स, IBN लोकमत, झी 24 तास, ABP माझा अशा विविध मराठी आणि हिंदी चॅनल्सवरही ते लाईव्ह असतात. वैचारिक मंचांवरती वेगवेगळ्या फोरम्समध्ये ते त्यांनी भाग घेतलेला आहे. त्यांनी स्वतः सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते लेखक आहेत. त्यांनी आतापर्यंत लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट, काश्मीर मॅनेजमेंट, ऑपरेशन विजय कारगिल वॉर, 1971 इंडो पाक वॉर अशी विविध, हे कन्नडमध्ये लिहिलं गेलेलं पुस्तक आहे. अशी विविध पुस्तकं त्यांनी आतापर्यंत लिहिलेली आहेत. त्यांच्याविषयी सांगण्यासारखं, बोलण्यासारखं पुष्कळ आहे. पण आपण आता त्यांच्या थेट संवादातून आपल्याला पर्यंत ते पोहोचतील. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. हेमंतजी, आपण बोलूया. हो, ओके. धन्यवाद. मी आपल्या संस्थेचा आभारी आहे की आज आपण मला इथे बोलवलं आणि सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली. कारण एक मुख्य कारण असं आहे की आता देशाची सुरक्षा हा केवळ एक तज्ञांचा विषय राहिलेला नाही, हा आता सामान्य जनतेचा एक विषय झालेला आहे. म्हणून सगळ्यांना देश सुरक्षित कसा ठेवावा याविषयी माहिती असणं हे अतिशय गरजेचं आहे. दुर्दैवाने काय आहे की सुरक्षा या विषयाला जेवढं महत्व द्यायला पाहिजे तेवढं महत्व काही ते दिलं जात नाही आणि यामुळे अनेकांना देश असुरक्षित कशा कारणामुळे होतो, देशाच्या सीमांचं रक्षण कसं करायचं या सगळ्यांवरती काही पण बोलण्याकरता म्हणजे याविषयी त्यांची माहिती मिळायला पाहिजे, ती माहिती काय त्यांना पुरेशीही मिळत नाही. तर मला जो आजचा विषय दिलेला आहे की सीमांचं रक्षण कसं करायचं आणि तर याविषयी मी बोलीनच. फक्त मला एक मध्ये मध्ये जर आपण सांगितलं की माझा आवाज आपल्याला नीट येतो आहे तर मला चांगलं वाटेल. म्हणजे आपल्या चॅटच्या मधून तुम्ही मला पाठवा, बोलण्याची गरज नाही, त्याचं डिस्टर्बन्स होईल ते. तर मी आता जर आपल्याला स्क्रीनवरती जर माझा नकाशा दिसत असेल तर या नकाशाकडे बघा आणि या नकाशामध्ये आपण जर बघाल तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले दिसेल की यामध्ये जो आता नकाशा आपल्याकडे जम्मू काश्मीरचा दिसत असावा असं मला वाटतं. एकदा फक्त कोणतरी हो सांगा. दिसतोय ना? जम्मू काश्मीरचा नकाशा आहे. ओके ओके. तर मला असं सांगायचं आहे की जम्मू काश्मीरचा हा जो नकाशा याच्याकडे आपण नीट काळजीपूर्वक बघा. याच्यामध्ये जो लाल मध्ये जो भाग दाखवलेला आहे तो आहे अक्साई चीनचा, जो 1962 साली चीनने आपल्याकडून बळकावून घेतला आणि आज जिथे तो लाल भाग संपतो आणि जी रेषा आहे जी आपल्या देशाशी जुळते आहे त्याला लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल असं म्हटलं जातं. आणि आपण जर नंतर बघाल तर इथे एक ही जी लाईन दिसते आहे, जर माझा आपल्याला एरो दिसत असेल तर ही सुद्धा चीनला जोडलेली लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे आणि ही अशी इकडे पुढे जाते आहे. आणि याच्या पुढे हा जो हिरव्या मधला जो भाग आहे, हा जो हिरवा मधला भाग आहे तो पाकिस्तानी ऑक्युपाईड जम्मू काश्मीर किंवा नॉर्दर्न एरियाचा भाग आहे. तो पाकिस्तानी ऑक्युपाईड जो जम्मू काश्मीर आहे तो भाग आपल्याला इथे दिसतो आहे. आणि हा सगळा जो भाग आहे तो गिलगिट आणि बाल्टिस्तान यांचा तो भाग आहे, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि याला जोडलेली ही जी सीमा काळ्यामध्ये जी दिसते आहे ती लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल म्हणजे बेसिकली सियाचीन ग्लेशियर आहे. आपण बघाल तर हा जो मधला जो लडाखचा भाग आहे जिथे माझा एरो फिरतो आहे तर याला दोन राष्ट्रांच्या सीमा लागल्या आहेत. एक तर चीन, अक्साई चीन किंवा तिबेटची सीमा लागलेली आहे, हा एक भाग झाला. आणि दुसरा पाकिस्तान, पाकिस्तानी ऑक्युपाईड जम्मू काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तानचा भाग ज्याला नॉर्दर्न एरिया असं सुद्धा म्हटलं जातं. आणि जम्मू काश्मीर आपल्याला कल्पना आहे की हा लडाखचा भाग आहे. त्याच्या मधला जो भाग आहे त्याला श्रीनगर खोरं असं म्हटलं जातं, श्रीनगर व्हॅली असं म्हटलं जातं. आणि याच्यात आजूबाजूला डोंगर आहेत, त्याच्याविषयी मी आपल्याला नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करेन.
आणि मग याच्याशिवाय जो खालचा जो भाग आहे, हा जो खालचा भाग याला जम्मू उधमपूरचा एरिया म्हटलं जातं. ही जी सगळी जी लाईन आहे ही याला LOC असं म्हटलं जातं, लाईन ऑफ कंट्रोल. आणि ही जी आहे ती LAC असं म्हटलं जातं. आणि इथून हा जो खालचा जो भाग आहे जो मी आरोग्य दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ती इंटरनॅशनल बॉर्डर आहे. म्हणजे जम्मू काश्मीर मध्येच 3 प्रकारची बॉर्डर आहे. एक तर लाईन ऑफ कंट्रोल जी पाकिस्तानशी जोडली गेलेली आहे, जी मी आता दाखवली. लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जी चीनशी जोडली गेलेली आहे. आणि इंटरनॅशनल बॉर्डर जी आपल्याला जम्मू पासून खालती जाते, ती नंतर आपल्याला मी दाखवण्याचा प्रयत्न अर्थातच करीन. म्हणजे तर या 3 सीमा इथे मिळालेल्या आहेत. आणि इथेच मी आपल्याला सांगू इच्छितो की यामध्ये फरक काय. कारण अनेक वेळा जेव्हा सीमाच्या रक्षणाचा प्रश्न येतो त्यावेळेला प्रश्न येतो की LOC आणि LAC मध्ये फरक काय आहे. एक तर सर्वात मोठा फरक LOC म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल वरती सगळ्या शस्त्रांचं फायरिंग केलं जातं. जर काही पाकिस्ताननी घुसखोरी करायचा प्रयत्न केला किंवा पाकिस्ताननी माफ करा जर दहशतवाद्यांना आत पाठवायचा प्रयत्न केला तर तिथे फायरिंग करून त्यांना मारण्यात येतं, त्यांना थांबवण्यात येतं. मात्र अशा प्रकारचं फायरिंग जे आहे ते भारत चीन सीमेवरती म्हणजे LAC वरती होत नाही. याचं मुख्य कारण असं आहे की 1995 नंतर 2003 पर्यंत भारत आणि चीन मध्ये त्यावेळेच्या गव्हर्नमेंटनी अनेक प्रकारचे करार केले. मला वाटतं 4 वेळा हे करार करण्यात आले. त्याला पीस अग्रीमेंट किंवा पीस आणि ट्रँक्विलिटी अग्रीमेंट असं म्हटलं जातं. त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की या सीमेवरती कुठलाही वादविवाद असला तरी सैन्याचा वापर केला जाणार नाही, शस्त्रांचा वापर केला जाणार नाही. आणि जर कोणी आपल्या भागामध्ये जर घुसखोरी केली म्हणजे भारताने चीनच्या भागात आणि चीनने भारताच्या भागात, तर त्यांना फक्त फलक दाखवले जातील, त्यांना फक्त बॅनर दाखवले जातील आणि सांगितलं जाईल की तुम्ही आमच्या भागामध्ये प्रवेश करता आहात. म्हणजे एक असा विचित्र कायदा तयार करण्यात आला की ज्यामुळे त्या भागामध्ये आपलं 50-60 हजार सैन्य असून सुद्धा त्या सैन्याचा आपल्याला वापर हा फारसा करता येत नाही. म्हणजे आता जे आपल्याला आजची बातमी होती आणि कालची पण बातमी होती त्यात आपल्याला कळालं असेल की लडाखमध्ये जे चीननी अतिक्रमण केलं होतं 4 ठिकाणी, त्यापैकी 3 ठिकाणी चीनी सैन्य हे परत जात आहे. ज्यामध्ये गलवान आहे, ज्यामध्ये डेप्सांगचा भाग आहे, त्यामध्ये हॉट स्प्रिंगचा एरिया आहे. मात्र एका ठिकाणी अजून सुद्धा चीनी सैन्य परत जात नाहीये. तो भाग म्हणजे पेंगँगसो लेकचा एरिया. तर त्याच्याविषयी मी नंतर अर्थातच पुढे बोलण्याचा प्रयत्न करीन. तर या भागामध्ये अतिक्रमण झालं होतं 9 मेला. तर त्याला आपण लडाखचं अतिक्रमण म्हणू शकतो. तर अनेकांना असं वाटलं की आता त्यानंतर परिस्थिती गंभीर झाली आहे. परंतु जसं माझी ओळख करून देताना जे माझ्याविषयी जी माहिती देण्यात आली त्यात सांगण्यात आलं की मी या करोना व्हायरसला चीनी व्हायरस म्हणतो, बीस नाही. तर आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण सगळ्यांनी याला करोना व्हायरस किंवा COVID-19 अशा प्रकारची नावं देऊ नये. त्याला चीनी व्हायरस म्हणायला पाहिजे. कारण चीननी हे भारताविरुद्ध चालवलेलं 3रं महायुद्ध आहे. याला बायोलॉजिकल वॉर म्हणता येईल किंवा मराठीमध्ये याला जैविक युद्ध म्हणता येईल. आणि मी नंतर सीमांविषयी बोलीन, त्यावेळेला भारताची वेगवेगळी कशी युद्ध झाली त्याविषयी नक्कीच मी बोलीन. परंतु मला आपल्याला असं सांगायचं आहे 1947चं भारत पाकिस्तानचं युद्ध, 1962चं युद्ध, 1965चं युद्ध, 1971चं युद्ध, 1999चं युद्ध, या सगळ्या युद्धामध्ये आणि त्यानंतर सुरू झालेला दहशतवाद, नक्षलवाद किंवा माओवाद किंवा ईशान्य भारतातली घुसखोरी, बंडखोरी, बांगलादेशी घुसखोरी, या सगळ्यांमध्ये भारताचं जेवढं नुकसान झालं नाही त्याच्याहून जास्त नुकसान या जैविक युद्धामध्ये झालेलं आहे. जे भारतामध्ये मला वाटतं जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये ते सुरू झालं आणि आज सुद्धा सुरू आहे. आणि हे जे करोनाचं जे युद्ध आहे किंवा चीनी व्हायरसचं जे युद्ध आहे ते अजून थांबण्याचं काही लक्षण दिसत नाहीये. रोजच अनेक जण या साथीला बळी पडत आहेत आणि ते केव्हा जिंकू याचं उत्तर कोणीही आपल्याला देऊ शकत नाही. तर हे जैविक युद्ध सुरू झालेलं आहे आणि त्यांनी आपलं प्रचंड नुकसान केलं आहे. तर याच्याहून जास्त नुकसान तुमचं काय होणार. तर म्हणून यांना सगळ्यांनी करोना व्हायरस म्हणायच्या ऐवजी चीनी व्हायरस हे म्हणायला पाहिजे. कारण हा चीनच्या वुहान प्रांतातून सुरू झालेला आहे. लक्षात असावं की हा व्हायरस चीनमध्ये पसरला नाही. म्हणजे चीनची जी जवळची जी शहरं होती, शांघाई असेल, बीजिंग असेल, तिथे पसरला नाही. परंतु हजारो किलोमीटर दूर हा व्हायरस पसरला. कुठे तर हा व्हायरस पसरला
अमेरिकेमध्ये हा व्हायरस पसरला, युरोपमध्ये हा व्हायरस पसरला, भारतामध्ये ही जादू कशी झाली? तर अर्थातच हा व्हायरस पसरवला गेला होता, यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नसो. आता माझा विषय आजचा भारतीय सीमांचं रक्षण करणं आहे, म्हणून मी पटकन पुढे जातो आणि ज्यामध्ये मी आपल्याला दाखवतो की ज्या पुढच्या ज्या सीमा आहेत त्याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. पुढची जी सीमा आहे काश्मीरचं खोरं, याच्या डाव्या साईडला आपल्याला सीमा दिसत असतील की हे खोरं बघा तर नीट दिसतंय की नाही. इथे सगळा दहशतवाद सुरू आहे आणि इथे जो एलओसीचा भाग जो डाव्या साईडच्या डोंगराच्या बाजूला आहे ते मला वाटतं नीट दिसत नाही, कारण ती स्लाइडची सीमा आपल्याला नीट दिसत नाहीयेत. परंतु इथून पाकिस्तानची मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी होते आणि रोजच भारतीय सैन्य इथे युद्ध लढत असतं, ज्याची आपल्याला कल्पना पाहिजे. रोजच भारताचा एखादा सैनिक तिथे प्राणाचे बलिदान करतो आणि त्याची किंमत अर्थातच आपण पाकिस्तानला तिप्पट किंवा चौपट म्हणजे पटीने ती चुकावतो. आणि हे श्रीनगरचं खोरं इथे दहशतवादी विरोधी अभियान करण्यामध्ये भारतीय सैन्य गुंतलेलं आहे. हे झेलम नदीचं खोरं आहे, आपल्याला ही झेलम नदी इथे दिसत असेल आणि आजूबाजूला जे डोंगर आहेत त्याला पीर पंजालचे डोंगर किंवा शमशाबादीचे डोंगर असं म्हटलं जातं. तर हे आता आपल्याला दिसतं आहे खोरं. ही आली नशिबाने, ते मला वाटतं की ते येणार की नाही. हे खोरं आहे श्रीनगरचं आणि जी बॉर्डर आहे ती आता आपल्याला इथून दिसते आहे. आणि इथून जी घुसखोरी होते ती वेगवेगळ्या भागामध्ये ही घुसखोरी होते. आपण पटकन पुढे जाऊ. आता आपण भारत आणि चीनचा नकाशा एकत्रित बघू. आपल्याला नकाशा दिसत असेल मला खात्री आहे. याच्यामध्ये आपण जर बघाल तर आपण पहिले भारताच्या नकाशाकडे जर बघितलं तर भारताला 7,600 किलोमीटर इतका लांब समुद्र किनारा आहे. एवढंच नव्हे तर या भागामध्ये आपलं अंदमान आणि निकोबार हे द्वीप समूह आहेत आणि या भागामध्ये जिथे माझा ॲरो आता फिरतो आहे तिथे लक्षद्वीप आणि मिनिकॉय आयलंड ही 2 बेटाचा समूह आपल्याकडे आहे. आणि यानंतर आपण जर बघाल तर वरती हा जो भाग आहे इथे जमिनी सीमा लागलेल्या आहे. जमिनी सीमामध्ये इथे पाकिस्तान दिसतो आहे. तुला वाटतं जे काही कोणाचे जर माईक ऑन असेल ते म्यूट करावे, त्यामुळे जो मध्ये डिस्टर्बन्स येतो आहे तो येणार नाही, कारण मला वाटतं माईक ऑन दिसत आहे, मला ते म्यूट करावे. ओके, तर जमिनी सीमा आपण बघा. जमिनी सीमांवरती आपल्या जवळ कोण आहे हे सगळे देश मी दाखवतो. पाकिस्तान आहे, नेपाळ आहे वगैरे, आणि तिथे नेमकं काय चाललेलं आहे याविषयी बोलण्याचा प्रयत्न करू. परंतु इथे आपण चीन बघावा आणि चीनच्या जशा आपण आपल्या सीमांची काळजी करतो तशी चीनच्या सीमेवरती काय होतं आहे याची पण आपल्याला कल्पना असावी. आणि चीनची जी शेजारी राष्ट्र आहेत ती आपल्याला दिसतात की चीनचं शेजारी राष्ट्र इथे कझाकिस्तान, किर्गिस्तान म्हणजे सेंट्रल एशियन रिपब्लिक्स आहे, इकडे मंगोलिया आहे आणि या भागाला समुद्र आहे. या समुद्राला, हा जो समुद्र आहे याला साऊथ चायना समुद्र म्हटलं जातात. हा इथे ईस्ट चायना समुद्र म्हटला जातो. हा जपानचा समुद्र असा म्हटला जातो. आणि अर्थात हा जो भाग आहे अतिशय महत्वाचा आहे. त्याला मलक्काची समुद्रधुनी म्हटले जाते, कारण याविषयी मी नंतर सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करीन. चीनचा जवळजवळ 60 ते 70% व्यापार जो आहे तो या मलक्काच्या समुद्रधुनीमध्ये होतो. जी समुद्रधुनी इंडोनेशिया, जिथे माझा ॲरो हलतो आहे तिथे, आणि मलेशिया म्हणजे सिंगापूर, त्याच्या मधून जाणारा हा जो समुद्र आहे इथून 70 ते 80% चीनी व्यापार हा इथून जातो. आणि इथे जी आपली लक्षद्वीप आणि जी आयलंड्स आहेत मिनिकॉय, आणि ज्या खालती आपल्याला मालदीव इथे दिसतोय याच्यावरती एक 70-80 किलोमीटर वरती आपली आयलंडच्या, ती माझा ॲरो जिथे तिथे. तर इथून 2 महत्वाचे समुद्री मार्ग जातात. एक गल्फ ऑफ होर्मुझ, इथून जगातलं 40 ते 50% तेल या भागातनं येतं आणि इकडून ते असं जातं. तिथे माझा ॲरो हलतोय. तर हे तेल जे चीनचं आहे ते आपण इथे थांबवू शकतो आणि हा इथून अजून प्रचंड प्रमाणामध्ये जगाचा व्यापार होतो, तो भारताच्या खालून जातो. तर त्याच्यामुळे आपण या सगळ्या व्यापाराला थांबवू शकतो. परंतु चीन मात्र आपली आर्थिक कोंडी कधीही करू शकत नाही, कारण आपला 7,600 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, मी आपल्याला दाखवतो आहे. आणि आपण सीमावर्ती राज्यांविषयी बोलत आहात, आपल्याला कल्पना आलीच असेल की महाराष्ट्राला सुद्धा आंतरराष्ट्रीय सीमा आहे, याची आपल्याला कल्पना असावी. नसेल तर मग मी त्याविषयी बोलतो.
आपण सुद्धा आंतरराष्ट्रीय सीमेवरतीच राहतो. आपण ठाण्यामध्ये असू की मुंबईमध्ये असू, आपल्याला 760 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, जी एक आंतरराष्ट्रीय बॉर्डर आहे. आपण हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला नकाशावरनं भारत आणि चीन ज्यांच्या बॉर्डर्स इथे दिसल्या असतीलच. आणि यामध्ये मी आपल्याला अजून 2 पैलूंवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो की चाणक्य म्हणून जे विद्वान होते, यांनी 1000 वर्षापूर्वी म्हटलं होतं की शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. शत्रू म्हणजे चीन. चीन हा भारताचा नंबर 1 शत्रू आहे, त्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको. तर चीनचे शत्रू कोण? चीनचे शत्रू जे त्यांच्या सीमावर्ती भागात आहेत, हे सगळे त्यांचे शत्रू आहेत. हा बघा जपान. जपान चीनचा प्रचंड मोठा शत्रू आहे. हा इथे साऊथ कोरिया, हा चीनचा शत्रू आहे. इथे खालती तैवान. चीन म्हणतो आहे की आम्ही तैवानवरती हल्ला करून आम्ही तैवानला कॅप्चर करू. त्याच्या खालती इकडे हाँगकाँग आहे, ते नीट दिसत नाहीये. त्याच्यानंतर इथे समुद्री सीमावरती इथे लाओस आहे, थायलंड आहे, व्हिएटनाम आहे. या सगळ्यांच्या समुद्री सीमा ज्या चीनशी लागलेल्या आहेत. इथे फिलिपिन्स आहेत. चीन म्हणतं की हा जो सगळा साऊथ चायना समुद्र आहे आमचा आहे. इथे मी 2 मिनिटं फक्त आपल्याला समुद्राचे जे कायदे आहेत, ज्याला युनक्लॉस असं म्हटलं जातं, युनायटेड नेशन्स लॉज ऑफ सी. तर त्याप्रमाणे समुद्राचा कायदा काय म्हणतो? समुद्राचा कायदा असं म्हणतो की ज्या देशाला समुद्र किनारा आहे, त्या देशाला समुद्रावरच्या काही भागावरती त्यांचा अधिकार असतो. देशाच्या समुद्र किनाऱ्यापासून 12 नॉटिकल माईलचा समुद्र ज्याला त्या देशाचा समजलं जातं, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये टेरिटोरियल वॉटर्स असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा की या भागामध्ये कुठल्याही इतर देशांच्या युद्धनौका, पाणबुड्या या येऊ शकत नाहीत. आणि इथे आपल्या देशाचे कायदे लागू होतात. म्हणजे आपल्या मुंबईच्या किनारपट्टीपासून, ठाण्याच्या किनारपट्टीपासून 12 नॉटिकल माईल पर्यंत देशाचा जो आपला हे आहे समुद्र आहे, तो आपल्या देशाचा आहे. आणि 1 नॉटिकल माईल म्हणजे हा समुद्री जो माईल असतो त्याला नॉटिकल माईल म्हटलं जातं. तो 1.8 नॉर्मल मैलाच्या बरोबर असतो. म्हणजे 12 नॉटिकल माईलला जर तुम्ही 1.8 ने गुणलं तर जेवढे मैल होतील तेवढा समुद्र आपल्या देशाचा टेरिटोरियल वॉटर्स आहे. मात्र याच्या पुढे समुद्र किनाऱ्यापासून 200 नॉटिकल माईलचा जो समुद्र आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक अधिकार आहेत. त्याला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असं म्हटलं जातं. त्या समुद्रामध्ये मिळणारे मासे, त्या समुद्रामध्ये मिळणारं तेल, गॅस हे सगळं आपलं असतं. तर म्हणून ज्या वेळेला आपण भारतीय सीमांची काळजी घ्या असं म्हणतो, तर आपल्याला हे 200 नॉटिकल माईलचा जो समुद्र सीमा आहे त्यांचं सुद्धा रक्षण करणं गरजेचं असतं. कारण यामध्ये अनेक देशांची जहाजं येऊन तिथे मच्छीमारी करतात, वेगवेगळ्या प्रकार करतात. खास तर अंदमान निकोबारच्या भागामध्ये अनेक गोष्टी घडतात. तर त्यांचं रक्षण करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. केवळ नुसतं जमिनी सीमांचं रक्षण किंवा किनाऱ्याचं रक्षण नाही, समुद्राचा जो आतला भाग आहे त्याचं सुद्धा रक्षण करायचं. आणि ते करण्याकरता भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि आता काही प्रमाणामध्ये सागरी पोलीस हे सक्षम झालेले आहेत. हा एक वेगळाच विषय होईल. कधी पुन्हा संधी मिळाली तर समुद्र किनाऱ्याचं रक्षण कसं डिटेलमध्ये केलं जातं याविषयी आपण बोलू शकतो. मी पुन्हा समुद्र किनाऱ्याकडे पुन्हा एकदा येतो. चीन काय म्हणतं? आंतरराष्ट्रीय कायदा मी आपल्याला सांगितला. या 200 मैलात जो नॉटिकल माईलचा जो समुद्र आहे ज्याला आपण EEZ म्हणतो, तिथे आंतरराष्ट्रीय व्यापार करणारी जहाजं तिथे जाऊ शकतात, म्हणजे व्यापारी जहाजं. ठीक आहे. पण चीन काय म्हणतो की नाही, आता तुम्ही 200 नॉटिकल माईल हा समुद्र किनारा बघा, तर तो कुठपर्यंत इथपर्यंत येऊ शकेल. पण चीन काय म्हणतो, हा संपूर्ण भाग हा आमचा आहे. हा जो साऊथ चायना समुद्र बघा, हा एवढा साऊथ चायना समुद्र आहे जिथे माझा हे फिरतोय, म्हणजे अक्षरशः हजारो किलोमीटर दूर चीनची दादागिरी हा सगळा आमचा आहे. तर यामुळे ही सगळी राष्ट्र अतिशय संतप्त झालेली आहे. परंतु त्यांच्यामध्ये जास्त हिंमत नव्हती लष्करीरित्या चीनचा मुकाबला करायची. पण जसं लडाखमध्ये भारतांनी चीनला जशास तसे प्रत्युत्तर दिलं, गलवानची लढाई कशी झाली याविषयी मी मागच्या आठवड्यामध्ये बोललेलो होतो. आपण चीनचे 54 सैनिक कसे मारले, शेकडो सैनिकांना कसं जखमी केलं, चीनचा एक जनरल त्याला चीननी कसं बडतर्फ केलं, आणि ग्लोबल टाइम्सनी शेवटी ऍक्सेप्ट केलं की हो आमचे सैनिक मारले गेले आहेत. त्यामुळे चीनी सैनिकांमध्ये किती संताप आहे. कारण चीनने आपल्या सैनिकांचा जो अंतिम संस्कार केला
तो सुद्धा लपून केला, कारण त्यांना हे जगाला दाखवू द्यायचं नव्हतं की नेमकं किती ठिकाणी अंत्यसंस्कार होतो आहे. आपण तसं केलं नाही. आपण आपल्या सगळ्या सैनिकांना लष्करी मानवंदना दिली, त्यांना राजकीय सन्मान त्यांचा केला आणि हजारो लाखो लोक त्या अंत्यसंस्काराला एकत्र झालेले होते आणि टीव्ही वरती आपण त्याला बघितलंच असेल. आपण त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना शेवटचा निरोप दिला. तसं चीनमध्ये झालं नाही. चीनमध्ये त्यांना लपवून त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे त्यांची कुटुंबीय खूप रागामध्ये आहेत. 70-80 लाख जे चीनी सैनिक आहेत, चीनी रिटायर्ड सैनिक आहेत, त्यांना पण खूप राग आलेला आहे. तर या सगळ्या याच्यामुळे चीनमध्ये राग पसरलेला आहे आणि म्हणून चीनला शेवटी ऍक्सेप्ट करावं लागलं की हो, आमच्या कॅज्युलिटीज झालेल्या आहेत. आपल्याकडचे काही शंकासूर दुर्दैवानी त्याच्याविषयी शंका काढत होते की किती मारले गेले, चीनने अनाऊन्स केलं का नाही. अरे काय चीन काय तिथे रनिंग कॉमेंट्री देणार आहे का? आमचा एक सैनिक मारला गेला, आमचा 2 मारले गेले. परंतु आपल्याकडे शंकासुरांची संख्या एवढी मोठी आहे की त्यांना असं वाटतं की T20 क्रिकेट मॅच सारखी कॉमेंट्री तिथे दिली जावी. परंतु एवढं नक्की की चीनच्या सर्वोच्च जनरलला जर चीनने सॅक केलं असेल, त्यांना बडतर्फ केलं असेल, तर त्यांनी नक्कीच त्यांचा तिथे मोठा पराभव झाला, याच्यामध्ये काही शंका नको. आणि चीनी सैन्य आता गलवान मधून परत गेलेलं आहे. म्हणजे आता आपण राऊंड नंबर 1 हा नक्की जिंकलाय. आपल्याला काही कुस्तीची माहिती असेल तर कुस्ती किंवा बॉक्सिंगची मॅच माहिती असेल किंवा बॅडमिंटन किंवा टेनिस माहिती असेल, त्यामध्ये राऊंड 1 असतो, राऊंड 2 असतो, राऊंड 3 असतो. तर राऊंड 1 आपण नक्कीच जिंकलेला आहे, याच्यामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका नको. तर चीनची समुद्र सीमा, त्यांची तिथे चाललेली दादागिरी, त्यांचे तिथे झालेले शत्रू, ज्यांच्याविषयी मी आपल्याला आता सांगण्याचा प्रयत्न केला, हे सगळे आपले मित्र आहेत. जर काही काही लोकांना शंका येते की अरे चीनने जर भारताच्या विरुद्ध 2 फ्रंट वॉर सुरू केलं, म्हणजे पाकिस्ताननी जर केलं तर आपलं काय होईल. पाकिस्तान विषयी मी आपलं पुन्हा एकदा नंतर बोलण्याचा प्रयत्न करीन. अफगाणिस्तान, इथून पाकिस्तानला मोठा धोका आहे. ही बघा, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची सीमा ही आपल्याला दिसते की नाही, मला खात्री आहे की माझा ॲरो आपल्याला दिसत असेलच. म्हणजे तर याच्यावरती लक्ष ठेवा. इथून पाकिस्तानला धोका आहे. इथे ही जी आहे, ही पाकिस्तानच्या खालती हा जो भाग आहे, ही इराणची सीमा आहे. इथून सुद्धा पाकिस्तानला धोका आहे आणि पाकिस्तानच्या आत पुष्कळ दहशतवादी वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया करता आहेत. या सगळ्यांमुळे पाकिस्तानच्या लष्कराची ताकद आज अतिशय डिव्हाइड झाली आहे. आज पहिले 85% पाकिस्तानी सैन्य हे भारत पाकिस्तान सीमेवरती असायचं, पण आज तिथे संख्या खूप कमी झाली, कारण 50% सैन्य जे आहे ते पाकिस्तानच्या आत दहशतवाद्यांच्या विरुद्ध लढत आहे. पाकिस्तानचा वजिरिस्तानचा भाग, पाकिस्तानचा बलुचिस्तानचा भाग, एखाद्या मला तो नकाशा आपल्याला दाखवता आला असता, जर असेल तर मी नंतर आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर तिथे लढतात गुडलेला आहे. अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरती सुद्धा पाकिस्तानचं पुष्कळ सैन्य आहे आणि याच्याशिवाय इराण सीमेवरती सुद्धा पाकिस्तानचं सैन्य पुष्कळ आहे. तर त्यामुळे त्याची जास्त काळजी करू नये. आपल्या पाकिस्तानला 2 फ्रंट वॉर काय, सध्या 3 फ्रंट किंवा 4 फ्रंट वॉर सध्याच ते लढत आहे. म्हणजे आपण सुद्धा चीनशी वेगवेगळ्या स्तरावरती लढतो आहे, हे आपल्याला याची कल्पना यावी. तर हा नकाशा आता मी पटकन पुढे जातो आणि आपल्याला पुढचा भाग दाखवतो. भारतामध्ये कशा प्रकारची घुसखोरी होते हा एक विषय वेगळा आहे. परंतु मी याच्याविषयी ज्यावेळेला आपण चीनच्या, आपण भारत पाकिस्तानच्या जेव्हा सीमा दाखवू, तर त्यावेळेला ते आपल्याला पुढे दिसेल. आता आपण हा नकाशा बघा. यामध्ये आपल्याला जे जमिनीच्या बाजूनी जे आपली मित्र जी राष्ट्र आहेत तिथे दिसत आहेत, यामध्ये पाकिस्तान आहे. पाकिस्तान काय करतो याच्याविषयी आपल्याला कल्पनाच आहे. त्याच्यानंतर अफगाणिस्तान. अफगाणिस्तान तसं म्हटलं तर याची सीमा आपल्याला डायरेक्टली लागलेली नाही, परंतु जर पाकिस्तानी ऑक्युपाईड जम्मू काश्मीर जर आपल्याकडे आला तर तो आपली सीमा आपल्याला नक्कीच लादेल. तर यामध्ये याचा भारताच्या सीमावर्ती भागावरती परिणाम असा होतो की या अफगाणिस्तान मधून अमेरिका हे परत जायला मागतो आणि अफगाणिस्तान हा असा भाग आहे की ज्या भागामध्ये कुठल्याही महासत्तेला कधीही विजय मिळाला नाही. मी आपल्याला अगदी केवळ 2-3 मिनिटांमध्ये अफगाणिस्तानमध्ये जी वेगवेगळी युद्ध लढली गेली त्याविषयी सांगू इच्छितो, कारण याचा संबंध हा भारताशी आहे. 19व्या शतकामध्ये ग्रेट ब्रिटन म्हणजे युनायटेड किंगडम किंवा इंग्लंड ही महासत्ता होती आणि असं म्हटलं जायचं की इंग्रजी साम्राज्यावरती कधी सूर्यास्त होत नव्हता आणि त्यांनी आपल्यावरती अनेक वर्ष राज्य केलं. हा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यांनी अफगाणिस्तानमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. अफगाणिस्तानवरती विजय मिळवण्याकरता 10 वर्षात ते अफगाणिस्तानशी 4 युद्ध लढले.
परंतु त्यांचा अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये पराभव झाला आणि ते परत आले. म्हणजे अफगाणिस्तान कधी सुद्धा इंग्रजी साम्राज्याचा भाग झाला नव्हता आणि जे म्हणायचं की इंग्रजी साम्राज्यावरती सूर्यास्त होत नव्हता, परंतु अफगाणिस्तानमध्ये ते कधीही जिंकू शकले नाही. आणि इंग्रजांची सैन्य हे प्रचंड मोठं होतं, त्यांनी कशा लढाया लढल्या याची आपल्याला कल्पना आहे. त्यानंतर 1980च्या दशकामध्ये USSR म्हणजे युनायटेड सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक म्हणजे सध्याचं रशिया, ही एक नंबर 2 ची महासत्ता होती. त्यांनी अफगाणिस्तानमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी सुद्धा अफगाणिस्तानच्या मध्ये जिंकण्याचा प्रयत्न केला आणि पण त्यांचा तिथे पराभव झाला. आणि 10 वर्षानंतर 1990 मध्ये USSRचं सैन्य मुकाट्याने तिथून पराभूत होऊन गेलं. आणि USSRचं सैन्य म्हणजे काही कागजी वाघ नव्हते. त्यांना दुसऱ्या महायुद्धात त्यांनी प्रचंड मोठ्या लढाया लढल्या होत्या. त्यांचे जे प्रचंड मोठे सेनापती म्हणजे ॲडमिरल गोर्शकोव स्टालिनग्राडची लढाई ते लढले होते, लेनिनग्राडची लढाई लढले होते आणि ते जर्मनीपर्यंत येऊन त्यांनी पोहोचलेले होते. तर अतिशय अनुभवी सैन्य, अतिशय अनुभवी सेनापती असून सुद्धा त्यांचा अफगाणिस्तानमध्ये पराभव झाला. आणि 2013 मध्ये ज्या वेळेला ट्विन टॉवर्स मध्ये अमेरिकेमध्ये हल्ला झाला, त्यावेळेला अमेरिकन सैन्य अल कायद्याचा पाडाव करण्याकरता किंवा तालिबानला पराभूत करण्याकरता अफगाणिस्तानमध्ये येऊन पोहोचलं 2013 मध्ये. त्यानंतर ते इतके वर्ष तिथे आहे, सगळ्या प्रचंड तंत्रज्ञानाचा तिथे वापर करत आहेत, UAV म्हणजे अनआर्मेड व्हेकल्स वगैरे वगैरे. परंतु आता ते तिथून परत जाणार आहेत आणि तिथे जर ते परत गेले तर अर्थातच तिथे तालिबानची सत्ता येईल आणि तालिबान हे अतिशय उग्रवादी भाग आहे आणि अल कायदा पण तिथे येईल, आयसिसचा पण तिथे प्रभाव वाढतो आहे. आणि मग हजारो तालिबानी दहशतवादी हे मोकळे होतील. त्यांना मग नंतर या तालिबानी राजवटीवरती पाकिस्तानचा खूप मोठा प्रभाव असेल आणि हे तालिबानी दहशतवादी नंतर आपल्या काश्मीरच्या भागामध्ये घुसवले जातील. लक्षात असावं की या तालिबान्यांनी, या अफगाण्यांनी 3 महासत्तांचा पराभव केला होता आणि 1984 पासून अनेक वेळा पाकिस्ताननी अफगाणी दहशतवाद्यांना भारतामध्ये, काश्मीरमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला आहे. एक वेळ अशी होती की लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद मध्ये 30 ते 40% जे दहशतवादी होते ते अफगाणी किंवा पाकिस्तानी होते. परंतु त्यांचं कंबरड भारतीय सैन्याने तोडलं. जे 3 महासत्तांना जमलं नाही त्यांचं कंबरड मोडण्याचं काम भारतीय सैन्याने काश्मीरमध्ये केलं. आणि आज आपल्याला कल्पना असेल की काश्मीरमध्ये फक्त 200 दहशतवादी असावं असं मानलं जातं आणि 95 दहशतवाद्यांना पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न पाकिस्तान जरूर करतो आहे. परंतु त्यामध्ये भारतीय सैन्य रोजच 2-2, 3-3 दहशतवादी मारत असतं. तर ज्या अफगाणी दहशतवाद्यांना 3 महासत्ता हरवू शकल्या नाहीत त्यांचं कंबरड मोडण्याचं काम आपण केलेलं आहे. पुन्हा एकदा ज्यावेळेस ही सीमा पुनर्जीवित केली जाईल त्यावेळेला सुद्धा आपल्याला या भागामध्ये लढाई करता तयार राहावं लागेल. अर्थात त्याचं भारतीय सैन्य नक्कीच सीमेचं रक्षण करेल, परंतु त्याची किंमत आपल्याला रक्त सांडून द्यावी लागेल. भारतीय सैन्य प्रत्येक वर्षी 15 ते 20 ऑफिसर्स आणि 250 ते 350 सैनिक या लढाईमध्ये गमवत असतं. आणि नुसतं महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रातल्या अनेक वीरांनी प्राणाचे बलिदान दिलेलं आहे. काश्मीरमध्ये कर्नल आपले संतोष महाडिक आहेत साताऱ्याचे, त्यांनी दहशतवाद्यांना मारताना प्राणाचे बलिदान दिलं. त्यांना सेना मेडल गॅलंट्री यांनी गौरवण्यात आलं. मेजर कुणाल गोसावी पंढरपूरचे आहेत, त्यांनी प्राणाचे बलिदान दिलं. त्यांनी 2 दहशतवाद्यांना मारलं. त्यानंतर बिरान रोडचा किंवा कौस्तुभ राणे आहे, घेतलं असेल तर त्यांनी सुद्धा त्याला गॅलंट्री अवॉर्ड मिळाला. त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं. आणि अजून जास्त महत्वाचं की या शूर सैनिकांच्या पत्नी ज्यांनी आपले पती गेल्यानंतर, खरं मी हे जास्त त्यांचं प्रायव्हेट लाईफ विषयी बोलायला नको, परंतु कोणी जर वीरश्री दाखवलं असेल तर त्यांचं कौतुक हे नक्कीच व्हायला पाहिजे. त्यांच्या पत्नींनी भारताच्या सैन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. त्या पत्नींना सुद्धा आपण सल्यूट करायला पाहिजे. नावं घेत नाही, परंतु इतका मोह होतो की इतक्या शूर स्त्रिया या देशामध्ये आहेत. लेफ्टनंट स्वाती महाडिक आहेत, कनिका आहे, त्यांना खरोखरच आपण सगळ्यांनी सल्यूट करायला पाहिजे. असे
अधिकारी आपल्या महाराष्ट्रात प्राणाचं बलिदान देतात, तसे ते भारताच्या इतर प्रांतामध्ये सुद्धा म्हणजे प्राणाचे बलिदान देत आहेत, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तर आपण आता अफगाणिस्तान सीमाविषयी बोललो, इथून काय होतं ते बोललो. आता आपण 2 मिनिटं आपण नेपाळच्या सीमेवरती बोलायचा प्रयत्न करू. नेपाळ आपल्याला इथे दिसतं आहे. इथे नेपाळच्या पंतप्रधानांनी काय हे केलं की अरे या चीनी व्हायरस पेक्षा भारतीय हा जास्त मोठा व्हायरस आहे. तर अनेकांना भीती वाटली की नेपाळ आपल्या विरुद्ध एक वेगळी अजून आघाडी उघडू शकतो का. मी आपल्याला एवढं सांगण्याचा प्रयत्न करीन की लष्करी दृष्ट्या नेपाळ आपल्या विरुद्ध कुठलीही आघाडी म्हणजे उघडू शकत नाही, परंतु ते आपल्याला इतर गोष्टींनी त्रास देऊ शकतात. त्यामध्ये स्मगलिंग आहे, दहशतवाद्यांना पाठवणं आहे. त्याविषयी मी ज्यावेळेस नेपाळी सीमाचा मॅप दाखवीन त्यावेळेला बोलण्याचा प्रयत्न करीन. नंतर जो वरचा देश आहे भूतान, हा आपल्याला नीट दिसत नसेल एखाद्या वेळेला, नंतर मी दाखवीन. तर भूतान हा भारताचा अतिशय चांगला मित्र आहे आणि त्यामध्ये आपल्याला नक्कीच म्हणजे मदत केली आहे. जो मागच्या 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला स्टँड ऑफ झाला डोकलाममध्ये, तिथे भूतान आपला अतिशय चांगला देश आहे. ते आपल्याला नुसतं सीमेचं रक्षण करण्याकरता मदत करतात असं नाही, ते आपल्याला एनर्जी सिक्युरिटीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतात, पण तो एक वेगळा विषय होईल. त्यानंतर बांगलादेश तसं म्हटलं तर मित्र आहे. लष्करी दृष्ट्या ते आपल्याला काही फारसं करू शकत नाही, परंतु इथून प्रचंड प्रमाणामध्ये बांगलादेशी घुसखोरी ही मात्र भारतामध्ये होत होती. 4 ते 5 कोटी बांगलादेशी भारतामध्ये घुसले असावेत असं आहे. आणि या विषयावरती माझं पुस्तक बांगलादेशी घुसखोरी भारताला लागलेला आहे कॅन्सर, आपल्यामध्ये काही लोकांनी नक्कीच बघितलं असेल, कारण आजकाल पद्धत ही पुस्तकं बघण्याची असते, ती वाचण्याची नसते. हे पुस्तक माझं आपल्याला बुक अंगावरती वगैरे मिळू शकेल. ज्यांना या विषयाचा जास्त अभ्यास करायचा आहे आपण ते जरूर बघावं, कारण यामध्ये हा घुसखोरी कशी केली जाते यावरती मी प्रचंड अभ्यास करून ते पुस्तक लिहिलेलं आहे. तर बांगलादेशी घुसखोरी फक्त चांगली गोष्ट अशी आहे की त्याकरता नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर तयार होत होतं, त्याकरता नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन तयार होत होतं, आणि त्यानंतर देशद्रोही ताकदींनी कशा प्रकारे आंदोलनं सुरू केली याविषयी आपल्याला कल्पना आहे. पण बांगलादेशी घुसखोरी हा एक वेगळाच विषय होईल. लष्करी दृष्ट्या बांगलादेश आपल्याला काही करू शकत नाही, परंतु ज्याला म्हणायचं घुसखोरी करण्यामध्ये तो आपल्याला पुष्कळ त्रास देऊ शकतो. नशिबाने त्यांचे जे आजचे जे राज्यकर्ते आहेत हसीना, त्या भारताच्या मित्र आहेत आणि त्यांनी जे ईशान्य भारतातल्या जे बंडखोरांचे कॅम्प तिथे होते ते कॅम्प त्यांनी तिथे थांबवलेले आहेत. त्याकरता त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर अनेक त्यांनी ईशान्य भारताच्या दहशतवाद्यांना त्यांनी आपल्या ताब्यामध्ये दिलेलं आहे, त्याकरता त्यांचं कौतुक करायला पाहिजे. परंतु त्या घुसखोरी मात्र थांबवणार नाहीत, कारण त्यांना स्वतःच्याच लोकांचं तिथे त्यांना तिथे जॉब प्रोव्हाइड करता येत नाही वगैरे. त्यानंतर आपण म्यानमारकडे येऊ. लष्करी दृष्ट्या इकडनं काहीच प्रॉब्लेम नाहीये, परंतु दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प म्यानमारमध्ये आहेत. इथून घुसखोरी ही होत असते ईशान्य भारतातल्या बंडखोरांची. त्यांच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आणि मग नंतर अनेकांना भीती वाटते की चीननी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी लष्करी तळ तयार केले आहेत, त्याच्याविषयी काय, तर त्याच्याविषयी मी नंतर बोलण्याचा प्रयत्न करीन. मी आता लगेच पुढच्या याच्याकडे येतो, जिथे आपल्याला भारत पाकिस्तान जी सीमा आहे ती आपल्याला इथे दिसू शकेल. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर भारत पाकिस्तान सीमेवरती एक दिवस जरी आपण बोलत राहिलो तरी पुरेसा असेल, परंतु आज पाकिस्तानची भारताच्या विरुद्ध आपल्याला ही सीमा दिसते आहे. मला फक्त कन्फर्म करा. आणि म्हणजे काश्मीर, पंजाब, राजस्थान या गुजरात ओके, धन्यवाद. कारण मला काही वेळा लक्षात येत नाही की दिसतंय की नाही. तर याच्यामध्ये ही जी वरची सीमा आहे याला लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल म्हटलं जातं. ही अर्थातच लडाखला लागलेली आहे. ही जी आहे ही अर्थात LOC आहे, जिथे भयंकर हिंसाचार होतो. आणि हा खालचा जो भाग आहे ही इंटरनॅशनल बॉर्डर आहे. भारतीय सैन्य फक्त या भागामध्ये आहे आणि इथून खालती म्हणजे जम्मूच्या खालचा जो भाग आहे तो तिथे इंटरनॅशनल बॉर्डरवरती भारतीय सैन्य नाही, तिथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे एक सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहे. पाकिस्तानची युद्ध करण्याची क्षमता नाही. त्यांनी जर युद्ध केलं तर ते रक्तबंबाळ होतील. ते दहशतवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत काश्मीरमध्ये. त्यामध्ये सुद्धा त्यांना भारतीय सैन्य इतकं त्यांना ठोकतं आहे की त्यामुळे त्यात त्यांना फारसं यश मिळत नाहीये. अफगाणिस्तानमध्ये अमेरिका परत गेलं तर तालिबान्यांना घोषणात येईल, परंतु तालिबान्यांना आपण पहिले सुद्धा त्यांच्या विरुद्ध मोठी आक्रमक कारवाई केलेली आहे.
परंतु आता जे पाकिस्तानी सैन्य करतं आहे इंटरनॅशनल बॉर्डरवरती, तोच प्रकार इतर सीमांवरती सुद्धा केला जातो. कारण सीमावर्ती भागाकडे आपण ज्या वेळेला बघतो तर यामध्ये युद्ध परिस्थितीमध्ये सीमांचं रक्षण करणं हा एक भाग झाला. नो वॉर नो पीस, म्हणजे लढाई पण नाही, शांतता पण नाही, म्हणजे जसं LOC त्यावेळेला सीमाचं रक्षण करणं हा दुसरा भाग झाला. आणि ज्यावेळी शांतता काळामध्ये की आता इंटरनॅशनल बॉर्डरवरती फायरिंग तर होत नाहीये, म्हणजे आपण हा खालचा भाग बघा की जो पंजाबची जी सीमा आहे, पंजाब, राजस्थान, गुजरात हा जो भाग आहे, इथे या सीमावरती फायरिंग तर होत नाहीये. मग तिथे काय होतं आहे आणि या सीमांवरती काय होत आहे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. इथून दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना शस्त्र किंवा स्फोटक पदार्थ पुरवले जातात. तर पंजाबमध्ये बॉम्बस्फोट करायचा असेल तर अर्थातच तुम्ही पंजाबच्या सीमेवरनं यावं, तर गुजरातमध्ये करायचं असेल गुजरातच्या सीमेवरनं यावं. याच्याशिवाय इथे अफगाणच्या चरस ज्याचं स्मगलिंग हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आणि या सीमेला असलेला एक फार मोठा धोका आहे. आणि खास तर पंजाबमध्ये आपल्यामध्ये काही जणांनी उडता पंजाब हा सिनेमा बघितला असेल, ज्यामध्ये असं दिसलं की आज जवळजवळ प्रचंड प्रमाणामध्ये पंजाबचे जे युवक आहेत ते ड्रग्सच्या आहारी गेले आहेत. आणि हे नॅर्को टेररिझम म्हणजे अफगाणच्या चरसचा दहशतवाद हा केवळ पंजाबमध्येच पसरला असं नाही. आपण सगळे शहरांमध्ये राहता, मग ते ठाणे असो की मुंबई असो की तिथे सुद्धा हे ड्रग्स हे मोठ्या प्रमाणामध्ये पसरले जातं. तर म्हणजे ड्रग्सना झिरो टॉलरन्स असायला पाहिजे. आपल्या युवकांना ड्रग्सला बळी पडू देऊ नका, कारण जर ड्रग्सला जर युवक बळी पडले तर ते कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होतं. तर हे ड्रग्स इकडनं येतात या भारत पाकिस्तान सीमेवरनं. इथून इलिगल ट्रेड म्हणजे स्मगलिंग केलं जातं, बेकायदेशीर व्यापार केला जातो. याच्यामधून काही वेळा इतर प्रकारची घुसखोरी सुद्धा होते. आणि एवढंच नाही तर हा जो खालचा भाग आहे जिथे ही पाकिस्तान सीमा संपते आहे, या समुद्राच्या या भागाने अनेक वेळा पाकिस्तान आपल्या जो इथे जिथे माझा ॲरो आहे तिथे सर क्रीकचा भाग आहे, तिथून अनेक वेळा घुसखोरी केली जाते. अनेक वेळा आपल्याला पाकिस्तानच्या काही बोटी सर क्रीक पाशी आढळलेल्या आहेत आणि त्यामध्ये कोणीच नव्हतं. म्हणजे अर्थातच काही लोकांनी घुसखोरी करून त्यांनी गुजरातमध्ये प्रवेश केला असावा अशी शंका येते. तर याकरता कोस्ट गार्ड आणि नौदलांनी अजून सज्ज होण्याची गरज आहे. आणि एवढंच नव्हे तर आपले अनेक कोळी बांधव पाकिस्तान प्रत्येक वर्षी पकडतं. कुठल्याही क्षणी, म्हणजे आज समजा तारीख आहे 8 जुलै, तर आज पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आपले किती कोळी असतील याचं उत्तर आहे कमीत कमी 300 ते 400 कोळी बांधव भारताचे पाकिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानच्या ताब्यामध्ये त्यांच्या तुरुंगामध्ये असतील. पाकिस्तानचं कोस्ट गार्ड पाकिस्तान आपल्या कोळ्यांना पकडायचा प्रयत्न करतं आणि ते काय सांगतं की या कोळ्यांनी पाकिस्तानच्या समुद्री हद्दीमध्ये प्रवेश केला. ते कारण फारसं खरं नसतं. त्याला कोळ्यांना का पकडायचं असतं तर आपण 26/11चा जर हल्ल्याचा अभ्यास केला असेल तर जे 10 दहशतवादी मुंबईमध्ये घुसले त्यांनी कुठल्या बोटीचा वापर केला तर त्यांनी कुबेर नावाच्या बोटीचा वापर केला. आणि कुबेर बोट ही काही वर्ष पाकिस्तानच्या ताब्यामध्ये होती आणि त्यांचा जो मालक होता तो 2 वेळा पाकिस्तानच्या कैदेत अडकलेला होता आणि त्याला पाकिस्तानने आपलं हस्तक बनवलं होतं. तर अशा प्रकारचे हे जे कोळी बांधव आपल्या तिकडे जातात त्यामध्ये 5-10% म्हणजे हिंसाचारामुळे त्यांचे हस्तक बनवतात आणि मग ते जर समुद्राकडे काही घुसखोरी करायची असेल तर ते त्यामध्ये मदत करतात. तर मी आता या सीमेवरती अजून जास्त बोलू शकलो असतो, परंतु एक खोट्या नोटा, कारण या सीमेवरती जे होतं या सीमेवरती आपल्याला अजून जास्त पहारा करण्याची गरज आहे. आपण जर कधीही कुठल्याही सीमावर्ती भागामध्ये गेला तर तिथे अशा प्रकारचं जनजागृती व्हायला पाहिजे. आपल्या समुद्र किनारा खास तो महाराष्ट्राचा आहे तिथे पण जनजागृती व्हायला पाहिजे, कारण तिथे पण थोड्या प्रमाणामध्ये स्मगलिंग होतं, तिथे बेकायदेशीर व्यापार होतो. आणि आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे बॉम्ब ब्लास्ट झाले मुंबईमध्ये 93 सालापासून या सगळ्यांचं सामान आपल्या किनारपट्टीवरतीच उतरवलं गेलं होतं. त्यामुळे तिथे सुद्धा जनजागृती करण्याची अतिशय गरज आहे. आपण आता पुढच्या याच्याकडे येऊ आणि तिथे बघाल तर ही भारत चीन सीमा, आता मी मागच्या वेळेस सुद्धा भारत चीन सीमेवरती बोललेलो आहे, तर म्हणून मी आता याच्याविषयी जास्त बोलत नाही, कारण पुन्हा कधी संधी आली तर चीनचा मुद्दा जो आहे आपण अनेक वेळा बोलू याची मला खात्री आहे, तर आपण त्याविषयी पुन्हा बोलू.
परंतु ही सीमा 3 ठिकाणी आहे. एक तर आहे हा जो भाग आहे हा अरुणाचल प्रदेशचा भाग आहे, इथे ही सीमा आहे. आणि नंतर इथे मध्ये भूतान येतं आणि इथे हा जो मधला भाग येतो इथे सिक्कीमची सीमा आहे, जिथे डोकलामचा स्टँड ऑफ झाला होता. इकडे भूतान आपल्याला दिसतं आणि हे ट्राय जंक्शन इथे जिथे आणि हा इथे खालती सिलिगुडी कॉरिडॉर म्हणजे तो एक निमुळता भाग आपण बघत असाल की जिथे ईशान्य भारताला बाकीचा भारत जोडला जातो. आणि मग जी इतर सीमा आहे ती म्हणजे हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडला असलेली सीमा आणि लडाख असलेली सीमा, याविषयी आपण पुष्कळच बोललेलो आहे. तर चीन सीमेवरती काय होईल, चीनला आपण परतवून लावण्यात आपल्याला नक्कीच यश मिळालेलं आहे, परंतु एका ठिकाणी घुसखोरी सुरू आहे, त्याविषयी आपण म्हणजे अतिक्रमण अजून मागे गेलेलं नाही, त्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आता आपण ज्याविषयी बोलू तो म्हणजे भारत आणि नेपाळ सीमा. याच्यामध्ये आपल्याला नेपाळ दिसतो आहे आणि भारत नेपाळ सीमेविषयी मी मगाशी थोडं शॉर्ट मध्ये बोललो होतो. लष्करी क्षमता नाही, युद्ध करण्याची क्षमता नाही, परंतु तिथून आपल्याला प्रचंड त्रास कसला होतो, कारण ही सीमा उघडी आहे. इथे जसं फायरिंग आपण LOC वरती करतो तसं केलं जात नाही. इथे सीमा सुरक्षा नावाचं एक अर्धसैनिक दल तिथे आहे आणि त्यांच्या कामामध्ये पुष्कळ जास्त इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे. इथून काय होतं तर अनेक दहशतवादी इथून भारतामध्ये प्रवेश करतात. आपल्याला जर आठवत असेल की महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोटमध्ये ज्यांनी भाग घेतला होता, अब्दुल करीम टुंडा किंवा तेलगी वगैरे, हे नेपाळच्या सीमेवरनं आपल्याकडे आले होते. भटकल ज्यांनी अनेक बॉम्ब ब्लास्ट महाराष्ट्रामध्ये केले होते, पुण्यामध्ये केला होता, तो नेपाळी सीमामधनं आलेला होता. तर ही सीमा अजून जास्त सुरक्षित करण्याची गरज आहे. बॉम्बस्फोटचं सामान अनेक वेळा तिथे येतं, पण गेल्या 4-5 वर्षांमध्ये देशाच्या इतर भागामध्ये होणारे बॉम्बस्फोट थांबलेले आहेत. तिथून मात्र स्मगलिंग भरपूर होतं. आणि आपल्याला एक गोष्ट समजायला पाहिजे, आपण आता चीनी वस्तूंवरती बहिष्कार घाला म्हणून सांगतो आहे. नेपाळ प्रचंड प्रमाणामध्ये आयात करतं चीनी गोष्टींची आणि इतर गोष्टींची, आणि त्याचं स्मगलिंग भारतामध्ये करतं. आपण कृपया जर कधी टुरिस्ट म्हणून नेपाळमध्ये गेला तर तिथून कुठलीही स्मगल केलेली गोष्ट तिथनं आणू नका आणि भारतीयांना सावध करा. मग ते आता अनेक म्हणजे भारताचे 2 राष्ट्रांची सीमा त्याला लागतात, खास तर उत्तर प्रदेशची सीमा आणि दुसरी बिहारची सीमा. तिथून प्रचंड प्रमाणामध्ये स्मगलिंग होतं, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. तिथे जनजागृती करण्याची गरज आहे. हे स्मगलिंग थांबवा रे, चीनी गोष्टी विकत घेऊ नका, स्वस्त मिळतात म्हणून त्यांना आणू देऊ नका. तर नेपाळ अशा गैरवापर भारताच्या सीमेचा खूप करतो. तर आपल्याला भीती त्यांच्या लष्करी ताकदीची नाही, परंतु भीती त्यांच्या स्मगलिंगची आहे. तिथून प्रचंड प्रमाणामध्ये खोट्या नोटा आणल्या, कारण काही नेपाळचे नागरिक काही हस्तक वगैरे, तर हे थांबवायला पाहिजे. आणि तिथून ड्रग्स पण आणले जातात. तर तिथला जो मुख्य प्रॉब्लेम आहे तो ड्रग्सचा आहे, खोट्या नोटांचा आहे आणि स्मगलिंगचा आहे. हा जास्त गंभीर आहे. लष्करी दृष्ट्या नेपाळ काही फारसं करू शकणार नाही, त्याची काळजी नसावी. काळजी करावी स्मगलिंगची, आणि त्याकरता जनजागृती ही केली जावी. ज्यावेळेस गणेश चतुर्थीचा आपण हे कराल तर त्यावेळेला अशा प्रकारची जनजागृती जरूर करा, कारण त्यामध्ये लोकांची कारण आपल्या लोकांमध्ये अनेकांना देशभक्तीची एवढी कमी आहे. कुठे पण कुठल्याही देशामध्ये गेला, चीनी गोष्ट तिथनं विकत आणायची. अरे पहिले भारतीय गोष्टी विकत घ्या ना. एखाद्या देशामध्ये आपण पर्यटनाला गेला तर आठवण म्हणून एखादी गोष्ट घेणं मी समजू शकतो, परंतु आपल्या पैशांचा वापर आपल्या गोष्टी विकत घेण्याकडे करा. आपल्याकडे सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी बनतात. खास तर चीनी गोष्टींवरती बहिष्कार घाला. तुम्ही कुठल्याही देशामध्ये टुरिस्ट म्हणून गेला तरी पण. हा मी मेसेज आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो. आता ही भारत नेपाळ सीमा 1151 किलोमीटर आहे आणि UP आणि बिहारमध्ये प्रचंड स्मगलिंग होत आहे, हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि इथे सिक्कीम राज्य सुद्धा आपल्याला दिसत आहे. आणि इथून ट्राय जंक्शन म्हणजे जिथे डोकलामचा भाग होता, हा भाग आहे की इथे इकडे सिक्कीम, इथे भूतान आणि इथे भारत, आणि इथे हे सिलिगुडी कॉरिडॉर आहे, जिथे 72 दिवस हा चाललेला होता. त्याविषयी मी मगाशी बोललेलो होतो. आणि आता आपण पुढचा भाग बघू, तो म्हणजे भूतान. भूतान हे राष्ट्र अतिशय मित्रत्वाचं आहे, परंतु तिथे ईशान्य भारतातल्या बंडखोरांनी आपले ट्रेनिंग कॅम्प तिथे लावले होते. भारतीय सैन्याने तिथे एक मोठं ऑपरेशन केलं, आणि तिथे जवळजवळ 700हून जास्त दहशतवादी मारले. याविषयी काही फारसं बोलण्यात आलं नाही.
परंतु अतिशय महापराक्रम तिथे भारतीय सैन्याने केला होता. परंतु भूतान मात्र आपलं मित्र राष्ट्र आहे आणि त्यांची ही सीमा आता आपण जास्त चांगल्या पद्धतीने बघू शकता. भूतानला 4 राष्ट्रांच्या 4 देशांच्या 4 प्रांतांच्या सीमा लागतात. सिक्कीमची सीमा आहे, पश्चिम बंगालची सीमा आहे, आसामची सीमा आहे आणि अर्थातच अरुणाचल प्रदेशची सीमा आहे. हे सगळे सीमावर्ती राज्यांनी चौकस राहण्याची गरज आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या सीमेकडे येऊ, ती म्हणजे भारत म्यानमारची सीमा. ही आता आपल्याला दिसते आहे, ही प्रचंड मोठी सीमा आहे. इथे घनदाट जंगलं आहेत. इथून काय होतं, लष्करी दृष्ट्या इथून काहीही फारसं होणार नाही, परंतु इथे आर्म्सचं स्मगलिंग होतं. ईशान्य भारतातल्या वेगवेगळ्या बंडखोरांचे ट्रेनिंग कॅम्प हे म्यानमारमध्ये आहेत. आणि आपल्याला कल्पना असेल की सर्जिकल स्ट्राईक जो आपण पाकिस्तानमध्ये केला होता त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली, परंतु जे सर्जिकल स्ट्राईक भारतीय सैन्याने जे केले आपल्या म्यानमारमध्ये जाऊन, त्याच्याविषयी फारसं नाही. पाहिजे तर मी आपल्याला याच्यावरती आम्ही एक व्हिडिओ तयार केला होता ऑपरेशन सनराईज मधून, की जिथे भारतीय सैन्य हे म्यानमारमध्ये घुसलेलं होतं, तर ते कसं झालं होतं त्याची मी लिंक आपल्याला पाठवू शकतो. आणि या विषयावरती आम्ही अनेक छोटे छोटे व्हिडिओज तयार केलेले आहेत, 10 मिनिटाचे आहेत. ते मी आपल्या म्हणजे या संस्थेकडे पाठवू शकतो आणि त्यांनी ते इतरांशी शेअर करावे, ज्यामुळे त्याची जास्त माहिती ही आपल्याला ही मिळू शकेल. म्यानमारमध्ये जसं म्हटलं तर मित्रत्वाचा देश आहे, परंतु म्यानमारचा हा खालचा भाग बघा. हे इथून आपण एक रस्ता निर्माण करायचा प्रयत्न करतो आहे, जो आपल्या ईशान्य भारतामध्ये. कारण ईशान्य भारतात जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला एकदम खूप लांबून, म्हणजे त्यांचं जे सर्वात जवळचं जे बंदर आहे ते कलकत्ता आहे आणि इतका लांबचा प्रवास करून तिथे जावं लागतं. परंतु हा जर रस्ता जर उघडला गेला तर 200-300 किलोमीटरच्या आत ईशान्य भारतातल्या मिझोराम आणि मणिपूरना समुद्री सीमा मिळू शकते. तर त्याविषयी आपण कधी नंतर बोलण्याचा प्रयत्न करू. तर ही म्यानमारची सीमा. आणि बांगलादेशची सीमा जर आपण म्हटलं तर हा म्हणजे किती प्रचंड प्रमाणामध्ये घुसखोरी झालेली आहे, परंतु अजून सुद्धा पश्चिम बंगाल त्याविषयी काही करायला तयार नाही. आसाममध्ये आता घुसखोरी नक्कीच थांबलेली आहे, परंतु नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन याविषयी आपल्याला म्हणजे ते करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एवढंच नव्हे तर आपण आपल्या जनतेने, जे कोणी ऐकतात त्यांनी आपल्या राजकीय पक्षांना विचारायला पाहिजे. समजा आता महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर आज इथे 4 मोठे राजकीय पक्ष आहेत. जनरली मी कुठल्याही राजकीय पक्षांचं नाव घेत नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी आहे, काँग्रेस आहे, एनसीपी आहे आणि इतर 1-2 छोटे मोठे पक्ष आहेत. यांना सरळ विचारा की बांगलादेशी घुसखोरीविषयी तुमचं धोरण काय. तुम्ही बांगलादेशी घुसखोरांना, जे हजारोच्या लाखोच्या संख्येने महाराष्ट्रामध्ये आहेत, मुंबईमध्ये लाखो आहेत, ठाण्यामध्ये आहेत, आपलं भिवंडीमध्ये आहेत, त्यांना तुम्ही शोधाल की नाही, त्यांना तुम्ही पकडाल की नाही, त्याविषयी तुमचं धोरण काय. आणि त्याच्यावरनं आपण ठरवावं की आपण कुठल्या राजकीय पक्षांना मतदान करू शकतो ज्यावेळेला निवडणुका होतील त्यावेळेला. कुठले फक्त 2च पक्ष आहेत की जे घुसखोरीच्या विरुद्ध बोलायला तयार आहेत. एक आहे बीजेपी आणि दुसरा आहे शिवसेना. बाकीचे पक्ष बांगलादेशी घुसखोरीमध्ये जी महाराष्ट्रामध्ये होते त्याविषयी बोलायला तयार नाहीत. आपण आपलं डिसिजन करावं की आपण कोणाला मतदान द्यावं त्याकरता, कारण मी राजकीय पक्षामध्ये जास्त पडणार नाही. याच्यानंतर हा समुद्र जो आहे त्याला भारताची एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असं म्हटलं जातं. हा समुद्र आपण जरा काळजीपूर्वक इथे बघा आणि इथे आपल्याला दिसू शकेल की हा सगळा आपली एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे, इथे कोणी जाऊ शकत नाही. आणि इथे आपलं अंदमान निकोबार आहे, त्याची मला एक्सक्लुझिव्ह झोन समोर दाखवता आलेली नाही. मला वाटतं एखाद्या पुढच्या कशात एखाद्या ते येऊ शकेल, परंतु इथून आपण चीनचा व्यापार थांबवू शकतो आणि या पण समुद्री सीमांचं रक्षण करणं हे आपल्याला गरजेचं आहे. परंतु सागरी सुरक्षा हा एक वेगळाच विषय आहे. याच्याविषयी मी आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला, कारण समुद्राच्या आत आपले बॉम्बे हाय म्हणजे तेल शोधक प्लॅटफॉर्म्स तिथे आहे, तिथे अनेक प्रकारच्या गैरहरकती होतात. तर म्हणून त्या सीमांचं सुद्धा रक्षण हे अतिशय करण्याचं महत्व आहे. आणि आता मात्र आपण बघा, इथे आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने दिसतं आहे की अंदमान निकोबारच्या जवळ 200 नॉटिकल माईलचा समुद्र हा आपला आहे. त्यामुळे आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये समुद्र तिथे मिळतो
आणि लक्षद्वीपच्या जवळ सुद्धा. आणि यापासून आपण जो खालचा जो लाल भाग दिसतो आहे तिथून जो चीनचा व्यापार जातो इतका 200 किलोमीटर 300 किलोमीटरचा आत जातो. आणि अंदमान निकोबार मध्ये आपलं हवाई दलाच्या पट्ट्या धावपट्ट्या आहेत, तिथे आपलं नेव्ही त्यांची धावपट्टी आहे वगैरे. केवळ वेळेच्या अभावी मी कधी याविषयी नंतर बोलण्याचा प्रयत्न करीन. तर हे आपल्याकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलं होतं की अंदमान निकोबार आयलंड ही भारताच्या किनारपट्टीपासून 1200 नॉटिकल माईल दूर असलेली समुद्र जलदुर्गाची लाईन आहे. जलदुर्ग कसे आपण सिंधुदुर्ग बघितलं असेल, आपण जंजिरा बघितलं असेल, आपण खंदेरी उंदेरी बघितलं असेल, तिथे जे किल्ले आहेत तशा प्रकारचे हे समुद्री तट आपल्याकडे आहेत. आणि इथून भारताचं रक्षण आपण इतक्या दूर जाऊन करू शकतो. तर आणि आपण ते करतो. आपण चीनवरती अतिशय आक्रमक हल्ला सुद्धा करू शकतो. तर हे सगळं मी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. आता मी पटकन पुढे जातो, कारण आता यामध्ये आपण मला एक असं विचारण्याचा प्रयत्न केला होता की यामध्ये भारतीय नागरिकांची भूमिका काय असायला पाहिजे, भारतीय नागरिकांनी काय करायला पाहिजे. सीमावर्ती भागामध्ये आज जवळजवळ महाराष्ट्राला सुद्धा समुद्र किनारा आहे, तिथनं स्मगलिंग होत आहे. आपल्याला त्याविषयी पूर्ण माहिती पाहिजे. खोट्या नोटा ओळखता आल्या पाहिजे, कारण आज 4-5% खोट्या नोटा भारतामध्ये येतात. आपल्याकडे ड्रग्ज येतात, तर नॅर्को टेररिझमला कसं उत्तर द्यायचं याच्याविषयी आपल्याला कल्पना पाहिजे. बॉम्बस्फोट गेल्या 4-5 वर्षामध्ये मुंबई पुण्यामध्ये झालेले नाहीत, परंतु आपल्या भागाला सुरक्षित कसं ठेवायचं आणि आपण आपल्या सुरक्षा एजन्सीचं कान आणि डोळे कसं बनायचं याचं ट्रेनिंग आपल्या नागरिकांना असायला पाहिजे. याशिवाय आपण जो दुष्प्रचार आपल्या मीडियामध्ये चालतो, ज्याविषयी मी पुन्हा कधी मोका मिळाला त्याविषयी एक वेगळंच बोलण्याचा प्रयत्न करीन. आज 300-400 विकले गेलेले तज्ज्ञ भारताच्या मीडियामध्ये आहेत की जे काहीतरी चीनचा व्ह्यू पॉइंट तिथे दाखवतात. तिथे ते पाकिस्तान म्हणजे मुखपत्र असल्यासारखं ते बोलतात. काही काही वेळा एखाद्या टीव्ही चॅनलवरती आपण जर चर्चा ऐकली तर वाटतं की हा भारताचा चॅनल आहे की चीनचा चॅनल आहे, आणि त्यामध्ये जे बोलणारे आहेत ते भारतीय आहेत की चीनी आहेत, परंतु ते चीनी चॅनल नाहीत. 16च्या संध्याकाळी जो एक डिस्कशन झालं एका इंग्लिश चॅनलवरती, आपण ते आपल्याला युट्यूब वरती ते ऐकायला मिळेल. आणि त्यामध्ये आपले भारतीय काय बोलले तर प्रोपगंडा वॉरफेअर, दुष्प्रचार युद्ध, अपप्रचार युद्ध आपल्या सोशल मीडियामध्ये घुसलेला आहे. त्याचा भारतीय सैन्यावरती काही परिणाम होत नाही, परंतु भारतीयांवरती होतो आहे. अनेकांना वाटतं की चीनची ताकद खूप जास्त आहे, त्याच्याशी आपण लढू शकत नाही, अर्थव्यवस्था खूप कमजोर आहे. तर या दुष्प्रचार युद्धाला बळी पडू नका. आणि चीनच्या लढाईत आपल्याला मदत करण्याकरता आपल्याला चीनच्या प्रत्येक गोष्टींवरती बहिष्कार घालायला पाहिजे. ही बहिष्कार मोहीम सुरू झालेली आहे. मला वाटतं आता मी पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये थांबायला पाहिजे, कारण माझा वेळ आता 1 तासाचा संपत आलेला आहे. तर मी थांबीनच पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये. परंतु चीनी गोष्टींवरती बहिष्कार घाला हे आपल्याला 100 वेळा सांगण्यात आलेलं आहे. परंतु अजून सुद्धा आपले काही व्यापारी आहेत की जे म्हणतात की नाही 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 चीनी वस्तू स्वस्त मिळतात, त्या व्यापारांवरती बहिष्कार घाला. मी आपल्या मंडळाला अशी विनंती करतो की कुठल्याही तुम्ही दुकानामध्ये गेला तर त्यामध्ये चीनी गोष्ट कशी ओळखायची आपल्याला माहिती पाहिजे. त्यांचा बारकोड वेगळा असतो. आणि आता सरकारने नियम केला आहे की जर चीनची कुठली गोष्ट असेल तर त्यावरती मार्किंग करणं हे गरजेचं आहे. तर अनेक वेळा भारतीय कंपन्या चीनमध्ये आपला माल बनवून घेतात. तर चीनी वस्तू कशा ओळखायच्या यावरती आपल्याला माहिती पाहिजे. आणि आता ई कॉमर्स कंपन्या ज्या आहेत त्यावरती सरकारने कंपल्सरी केलेलं आहे की मेड इन इंडिया नावाचा गोष्टी नावाचा एक वेगळाच कॉलम आहे. आपल्याला जर आपण ई कॉमर्सच्या कंपन्याच्या थ्रू म्हणजे अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, काही जर वस्तू विकत घेत असाल तर तिथे भारतीय गोष्टी कुठल्या आहे आपल्याला आरामात कळू शकेल. ते तिथे त्यांना सांगणं हे कंपल्सरी झालेलं आहे. आणि अनेक संस्थांनी आता आपली स्वतःची ऍप्स तयार केलेली आहेत की ज्यामध्ये केवळ स्वदेशी माल विकायला असतो आणि तो सुद्धा तुम्हाला MRP पेक्षा 10-15% कमी मिळतो. त्यामध्ये आपलं योगदान महत्वाचं आहे. पूर्ण बी इंडियन बाय इंडियन चीनी गोष्टींवरती बहिष्कार घाला. आणि काही तथाकथित तज्ज्ञ आणि काही कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये चीनी प्रेम्यांची संख्या ही प्रचंड आहे. त्यांची समजूत झालेली आहे की चीन शिवाय आम्ही जिवंत राहू शकत नाही, आमचा व्यापाराचं काय होईल. या कॉर्पोरेट वर्ल्डला आता मेसेज देण्याचं गरज आलेली आहे की तुम्ही जर मुकाट्याने चीनचा माल घेणं थांबवलं नाही तर आम्ही तुमच्यावरती बहिष्कार घालू. त्यांना म्हणा, ते म्हणतात की आम्ही चीनशी जिवंत राहणार कसं. अरे 1976च्या आधी तुम्ही चीन शिवाय जिवंत होता,
आणि 2022 नंतर सुद्धा तुम्ही चीनच्या शिवाय जिवंत राहणारच आहात. तर आता का नाही? तुम्हाला काय वाटतं की भारतीय सैनिकांचं रक्त हे इतकं स्वस्त आहे? हे जे कॉर्पोरेट वर्ल्ड, त्यांना जे चीनी काठीची जी सवय झालेली आहे, त्यांना आता सांगण्यात म्हणजे मी एक उदाहरण देतो. मी मागच्या वेळेला सांगितलं की नाही, मला माहिती नाही, रिपीट झालं असेल तर मला माफ करा. आम्ही ज्यावेळेस सैन्यामध्ये प्रवेश केला तर स्विमिंग म्हणजे पोहता येणं हे कंपल्सरी होतं. आणि आमच्यामध्ये काही जण जे हिमाचल प्रदेश किंवा लडाखमधून आलेले होते, त्यांनी तिथे कधी आयुष्यात कधी पाणी बघितलंच नव्हतं, तर त्यामुळे त्यांना स्विमिंग येत नव्हतं. तर त्यांना स्विमिंग सैन्याने कसं शिकवलं? पहिल्या दिवशी स्विमिंग शिकवलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पाण्यात ढकलून देण्यात आलं. ते पाण्यामध्ये बुडत होते. त्यांनी अर्धा तास स्वतःचं डोकं फक्त पाण्याच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. 1 तासानंतर त्यांना पाण्याच्या बाहेर काढण्यात आलं. तिसऱ्या दिवशी ते स्विमिंग शिकले. मला वाटतं कॉर्पोरेट वर्ल्डला आता पाण्यात बुडवण्याची गरज आलेली आहे. धक्का मारा, त्यांना पाठवा. जे बुडतील ते जस्ट टू बॅड, जे जिवंत राहतील ते चांगल्या कंपन्या म्हणून पुढे येतील. या कॉर्पोरेट वर्ल्डवरती बहिष्कार टाकणं मला वाटतं ही सर्वात मोठी काळाची गरज आहे. कारण हे नुसतं सूट बूट घालणारे लोक मोठे इंग्लिशमध्ये बोलतात आणि एसी ऑफिसमध्ये राहतात आणि त्यांना सवय काय झालेली आहे की नुसतं सरकारी अनुदान घेऊन वर्ल्ड क्लास तुम्ही का बनू शकत नाही? तुम्हाला चीन वर्ल्ड क्लास बनू शकतो, तुम्ही का बनू शकत नाही? तर त्यांना म्हणा की स्वतःच्या पायावरती उभा राहा आणि वर्ल्ड क्लास बना. तुम्हाला हे चीनी काठ्या घेऊन उभं राहण्याची सवय तुमची काढून टाका. तर यामध्ये भारतीय नागरिकांचं योगदान हे अतिशय महत्वाचं आहे. याकरता आपल्याला रोज सांगायला पाहिजे, कारण इतके दिवस आपण बोलतो आहे तरी अनेकांना अजून सुद्धा वाटत नाही की अरे चीनी व्हायरस काय आहे, लष्करी म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की चीन भारताचा नंबर 1 शत्रू आहे हे अजून सुद्धा आपल्यातल्या अनेकांना कळालेलं नाही. तर म्हणून हा प्रचार, ही इन्फॉर्मेशन वॉर, हे माहिती युद्ध आपल्याला सतत चालवण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा 130 कोटी भारतीय एकत्रित येऊन भारतीय सैन्याच्या मागे उभं राहतील त्यावेळेला आपण चीन विरुद्धची ही जी लढाई आहे ही जिंकण्यामध्ये आपल्याला यश मिळेल. मला वाटतं माझी वेळ संपलेली आहे. मी इथे थांबतो आणि जर आता काही प्रश्न असतील तर मला चॅटमध्ये असतील तर मी ते बोलण्याचा प्रयत्न करतो. मी आता इथे थांबतो आणि आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारू शकता किंवा चॅटमध्ये आपण ते टाकू शकता. हेमंतजी नमस्कार. हो बोला. चॅट मध्ये काही प्रश्न आहेत, त्यातले काही फेसबुक लाईव्ह वरती आलेत किंवा आम्हाला पर्सनल चॅट वरती लोकांनी टाकलेले आहेत. त्यातला एक प्रश्न मी आपल्याला विचारू शकतो का? विचारा, जरूर विचारा. सावरकरांनी सांगितलं होतं की प्रत्येक नागरिकाला, आपण नागरिकांची पण या विषयातली कर्तव्य ह्याच्यावरती बोलतोय, सावरकरांनी सांगितलं होतं की प्रत्येक नागरिकाला 1 वर्षाचं सैनिकी शिक्षण कंपल्सरी करण्यात यावं. याविषयी आपलं काय मत? मी सावरकर सावरकर अध्यासन आहे त्याचा पुणे विद्यापीठामध्ये मी त्याचा चेअर प्रोफेसर आहे आणि देशाची सुरक्षा याकरता मला नियोजित करण्यात आलेलं आहे, याची आपल्याला कल्पना नसेल. आणि पुणे युनिव्हर्सिटीचा जो वेबसाईट आहे त्यामध्ये मी अनेक तयार केलेले व्हिडिओज तिथे टाकलेले आहेत. तर विद्यार्थी UPSC MPSC तयार करणारे ज्यांना या वेगवेगळ्या सुरक्षेच्या व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तर सगळे जवळजवळ 50हून जास्त व्हिडिओ तुम्हाला तिथे बघता येतील. त्याची मी लिंक तुम्हाला पाठवते, ते तिथे जरूर बघा. आणि माझी त्या विषयावरती अनेक लेख आहेत ते तुम्हाला तिथे बघता येतील, ज्याचा संबंध फक्त देशाच्या सुरक्षेशी आहे. परंतु आपला जो प्रश्न आहे देशाचं सैनिकीकरण, याच्याविषयी मी आपल्याला सांगू असं इच्छितो की सावरकरांच्या मनामध्ये जे होतं, सैनिकीकरणाचा अर्थ असा होतो की मुंबई किंवा पुण्यामध्ये हातात बंदुका घेऊन फिरायचं असं नाही. याचा अर्थ असा होतो की आपल्याला सैनिक, आता प्रत्येकच भारतीयाला सैनिक बनण्याची गरज झालेली आहे. कान डोळे उघडे ठेवा, वेगवेगळ्या प्रकारचे धोके आहेत त्याच्याविषयी माहिती करा. बंदुकीची लढाई तर मागे पडलेली आहे. आता हा कुठला तो चीनी व्हायरस कोणी बघितला तरी आहे का? 2 फेब्रुवारीच्या आधी हा विषयच आपल्याला माहिती नव्हता आणि यांनी जगाचं कंबरड मोडलं. कंबरड जेवढं जगाचं नुकसान 2 महायुद्धात झालं नाही ते आलं. हा कुठला व्हायरस हा कुणाला माहिती होता का? आणि त्याच्याविषयी आता या युद्धामध्ये, करोनामध्ये आपण सगळेच लढवय्ये आहोत. तर त्याच्यामुळे आता प्रत्येकच नागरिक, खोट्या नोटा असो हे असो, सगळीकडे लढवय्ये आहोत. तर ज्यावेळेला तुम्ही 1 वर्ष कंपल्सरी ट्रेनिंगचं म्हणता तर त्यामध्ये असं अभिप्रेत होतं की आज भारतीयांना भारतीयासमोरची जी लष्करी म्हणजे जी आव्हानं आहेत त्यामध्ये त्याचं एका थोडक्या भाषेमध्ये उत्तर आहे देशभक्ती, देशप्रेम. करायचं काय असतं हे आपल्याला माहिती आहे की स्मगलिंगचा माल घेऊ नये, खोट्या नोटांचा वापर केला जाऊ नये, चीनी गोष्टींवरती बहिष्कार घालावा, रस्त्याचे नियम पाळावेत. परंतु शिस्त नावाचा जो प्रकार असतो,
आपण किती बेशिस्त आहोत तुम्ही पुण्याच्या रस्त्यांवरती या, खरं असं उघडपणे सांगायला नको, तिथे सगळेजण रस्त्याचे नियम तोडतात. म्हणजे एक प्रकारची जात जमात, लहान वर्ग मोठा वर्ग, 2 व्हीलर 3 व्हीलर, म्हणजे सगळ्यांचं पुण्याच्या लोकांचं म्हणणं आहे की रस्त्यावरचे नियम तोडणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्या मानाने मला वाटते मुंबईत थोडे नियम जास्त पाळले जातात, परंतु कायदा तोडणं आपल्याला फार चांगलं वाटतं. कर न भरणं हे आपल्याला आपला हा जन्मसिद्ध अधिकार आहे वाटतं. तर मला वाटतं जर आपण सैन्यामध्ये जर नोकरी केली तर देशभक्ती येईल. आपण कठीण भागामध्ये नोकरी करू तर त्याच्यामुळे देशप्रेम निर्माण होईल आणि मग त्यानंतर आपण ज्यावेळी सैन्य सोडून बाहेर जाऊ तर त्यावेळेला तीच देशभक्ती, तीच देशप्रेम तुम्ही ज्या भागात जाल तिथे ते करू शकाल. आणि त्याकरता सैन्याने एक प्रस्ताव सध्या आणलेला आहे. त्याला म्हणते त्याला 3 वर्ष ते अनेकांना सैनिक बनण्याची संधी देणार आहेत. तो प्रस्ताव अजून पास झालेला नाहीये, परंतु 3 वर्ष म्हणजे 1 वर्ष ट्रेनिंग मध्ये आणि 2 वर्ष सैन्यामध्ये आणि त्यानंतर त्यांना बाहेर पाठवलं जाईल. तर त्याच्यामुळे नक्कीच देशभक्ती देशप्रेम करण्याकरता फायदा होईल, याच्यामध्ये काही डाऊटच नाहीये. परंतु हे सगळं व्हायला अर्थात वेळ लागेल, कारण शेवटी किती लोकांना तुम्ही सैन्यामध्ये घालू देणार, कारण शेवटी सैन्याची एक क्षमता असते. तर ज्यांना सैन्यामध्ये जाता येणार नाही त्यांचं काय, तिथे जायला पाहिजे असं नाही. आपण हे सैनिकी जे ट्रेनिंग आहे हे आपण आता जे आपण आज जे बोलतो आहे सगळ्यांचं मार्गदर्शन त्या निमित्ताने सुद्धा करू शकतो. कारण जर आपण सैन्यात जायची वाट पाहत राहिलो तर मला वाटतं याला पुष्कळच वेळ लागेल. तर म्हणून हे सैन्याची शिस्त, सैन्याची देशभक्ती, काहीतरी देशाकरता करण्याची ऊर्जा, प्राण देण्याची ऊर्जा, देशाकरता मी काय करू शकतो हे विचारणं, रादर दॅन आस्किंग की मला हे पॅकेज पाहिजे, मला ते पॅकेज पाहिजे, पेट्रोलचे रेट का वाढले, म्हणजे मला काय पाहिजे त्याच्यावरती जास्त चर्चा होते, पण मी काय करू शकतो ते चर्चा होते. मला वाटतं सावरकरांना ते आम्ही आणि त्याकरता सैनिक शिक्षण जर आपण डिग्री देऊ शकत नसू काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कारणामुळे तर ते आपण अशा माध्यमातून नक्कीच दिलं जावं अशी मला आपल्याला मत वाटते ना. पुढचा प्रश्न काय असेल? पुढचा प्रश्न आहे की 7 सिस्टर्स ज्याला म्हणतात, ईशान्य भारताच्या आपल्या 7 राज्यांच्या सीमा बऱ्याच देशांशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आहे का आणि तिथे काय करण्यासारखं आहे? दुर्लक्ष म्हणजे काय नेमकं ते पाहिजे. जिथे सैन्य आहे ते सैन्याने आता जसं अरुणाचल प्रदेश सीमेवरती सैन्य आहे ते कुठलंही सरकार असो ते आपलं अतिशय ऑनेस्टली काम करतं. तिथे काही दुर्लक्ष होणं शक्य नाही. म्हणजे जर आपण सीमावर्ती भागाचं रक्षण करायचं म्हटलं तर त्यानंतर जी म्यानमारची सीमा आहे तिथे सुद्धा आसाम रायफलची तैनाती आहे. सैन्य कमी पडतं ती गोष्ट वेगळी आहे, तिथे कुंपण नाही ती गोष्ट वेगळी आहे. घनदाट जंगल असल्यामुळे तिथे घुसखोरी ही होत राहते, परंतु दुर्लक्ष असं म्हणतात. परंतु जी भारत बांगलादेश सीमा आहे तिथे प्रचंड दुर्लक्ष झालंय. आज जर 5 कोटी जर बांगलादेशी भारतात येऊन घुसलेले आहेत की ज्यावरती मी पुष्कळ लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, तर अर्थातच तिथे दुर्लक्ष झालेलं आहे. याच्याशिवाय इथे जे दुर्लक्ष झालेलं आहे ते देशवासियांचं असं की ज्यामध्ये ज्याला आपण म्हणतो का रे दुरावा, एक सिरियल काही महिन्यापूर्वी वर्षापूर्वी चालू होतं टीव्ही सिरियल वरती, मला कंपल्सरी ते बघावं लागलं, त्यावेळेला मला दुसरं काही बघता आलं नाही. तर त्याच्यामध्ये तो दुरावा मात्र नक्कीच होता की ईशान्य भारतातल्या लोकांना ते भारतीय आहे अशा प्रकारची भावना आपण निर्माण केली नव्हती. परंतु हे आता मात्र पूर्ण खरं नाही. आज अनेक संस्था आहेत की ज्या अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. तुम्ही ठाण्यामध्ये आहात, एक संस्था आहे ठाण्यामध्ये, त्यांनी 70 किंवा 80 ईशान्य भारतातल्या मुलांना आणि मुलींना ठाण्यामध्ये आणलेलं आहे. या मुलांना आणि मुलींना शिक्षणाकरता डोंबिवलीमध्ये आणलेलं आहे, नाशिकमध्ये आणलेलं आहे, चिपळूण कोकणामध्ये तिथे आणलेलं आहे. आणि अनेक मुला आणि मुलींना म्हणजे पुण्यामध्ये मला अनेक कुटुंब माहिती आहेत की ज्यामध्ये ईशान्य भारतातली मुलं, पुणे ही एज्युकेशनल कॅपिटल आहे त्यामुळे अनेकांना वाटतं की पुण्यात येऊन शिक्षण करावं की त्या दर्जाचं शिक्षण समजा इतर म्हणजे ईशान्य भारतामध्ये नसेल, तर अनेक कुटुंब अशा प्रकारचे त्यांना इकडे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अशा अनेक संस्था काम करत आहेत आणि अनेक ईशान्य भारतातल्या नागरिकांना भारतामध्ये आणलं जातं. असे 50-60 ते नागरिक, मी एकदा एका ह्याच्याकरता गेलो होतो सिंधुदुर्गला, तिथे मला भेटले. अरे म्हणजे तुम्ही ते काय करता आहात? म्हणे आम्हाला भारत दर्शन करता आणलेलं आहे. तर अशी नाळ जोडली जाते आहे. मला वाटतं आपण एक असं करू शकता आपल्या लेवलला की आज ईशान्य भारतीय अक्षरशः हजारोच्या संख्येने आज मुंबईमध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत. त्यांना जर एकत्रित करून जर त्यांना तुमच्या गणेश उत्सवाला किंवा अशा करता आणू शकला तर तुम्हाला त्यांना जास्त भारतीयत्व बनवण्यामध्ये त्यांना तुम्हाला यश मिळेल. आज तुम्ही बघाल
तर लोणावळा खंडाळामध्ये जा, तिथल्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये अर्धे लोक ईशान्य भारतात, कारण त्यांना इंग्लिश चांगलं बोलता येतं, म्हणजे दिसायला ते स्मार्ट दिसतात वगैरे. तर म्हणजे ते नाहीत असं नाही, परंतु ते त्यांना अलूफ ठेवलं म्हणजे राहतात ते, किंवा भाषेचा प्रश्न असेल की त्यांना इंग्लिश चांगलं बोलता येतं. तर महाराष्ट्रामध्ये, खास तर मुंबईमध्ये हजारो आहेत, लाखो आहेत, लाखो आहेत किती मला माहिती आहे, पण हजारो नक्कीच आहेत. तर त्यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या स्वतःच्या संस्था तिथे आहेत, तर मणिपूरच्या आहेत, नागालँडच्या आहेत, आपल्या मेघालयच्या आहेत. तर त्यांच्याशी जोडा आणि त्यांना तुमचे जे उत्सव होतात त्यामध्ये राज्याभिषेक तुम्ही समारंभ करता, त्यांना तिकडे घेऊन जाता, तर यांना पण घेऊन जायचा प्रयत्न करा, ज्यामुळे त्यांची भारताशी असलेली नाळ ही घट्ट होईल. आणि अशाच प्रमाणे लडाखच्या लोकांना सुद्धा जोडण्याचा प्रयत्न करा, कारण ते सुद्धा अतिशय थंड भागामध्ये असतात, त्यामुळे त्यांचा पण प्रॉब्लेम असतो. पण ईशान्य भारताचं हे नक्कीच महत्वाचं आहे. आणि दुसरं एक प्रचार आपण जो करायला पाहिजे तो असा, ईशान्य भारताला भारताशी जोडण्याकरता, असं की ईशान्य भारत हा अतिशय सुंदर भाग आहे. इथे पर्यटनाकरता हजारो स्थळं आहेत. मागच्या वर्षी 2019 मध्ये, म्हणजे करोना किंवा चीनी व्हायरस याच्या आधी 3 कोटी भारतीयांनी परदेशाचा प्रवास केला. मी हे माझ्या भाषणामध्ये अनेक वेळा सांगितलेलं आहे की जे भारतीय परदेशामध्ये जातात त्यांना व्हाया ईशान्य भारत पाठवलं पाहिजे. या तर जर तुम्ही 7 दिवसामध्ये जाणार असाल ऑस्ट्रेलियाला, तर 4 दिवस अरुणाचल प्रदेशमध्ये, त्यानंतरच तुम्हाला ऑस्ट्रेलियाचा व्हिसा देण्यात येईल. कारण यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत म्हणून ते भारतामध्ये, अमेरिकेमध्ये फिरतात. जसं आपण, म्हणजे जसं मी एका गल्लीत दुसऱ्या गल्लीमध्ये जातो, अशी 3 कोटी भारतीय फिरत असतात सगळीकडे, भरपूर पैसे त्यांच्याकडे. तर यांना ईशान्य भारतामध्ये पाठवलं पाहिजे. अतिशय सुंदर भाग. यांना सांगा, आणि तुम्ही कुठला समुद्र बघताय त्या अलास्काला जाऊन, त्याच्याऐवजी तुम्ही जाऊन बघा पँगँगसो लेक, जिथे अतिक्रमण होतं आहे ते जाऊन बघा. लडाख मधलं जे कोल्ड डेझर्ट आहे, असं दृश्य 40-50 फुटाचा बर्फ तुम्हाला कुठे दिसणार नाही. तर तुम्ही तिथे गेला तर फायदा काय होईल, तिथे पर्यटन डेव्हलप होईल. तुम्हाला 40 फूट बर्फ दिसेल की जो नॉर्थ पोल आणि साऊथ पोलला तुम्ही जाण्याच्या गोष्टी करताय, त्यापेक्षा तुम्ही लडाखमध्ये जा. ईशान्य भारताच्या ब्युटिफुल भागामध्ये जा. तिथले मणिपुरी भाग बघा, तिथला नागालँडचा भाग बघा, तिथे झालेल्या लढाया, तिथे रणभूमी आहे इम्फालमध्ये आणि याच्यामध्ये. मी मगाशी जपानचा नकाशा दाखवला होता. आपल्याला कल्पना असावी, जपान हे एवढं शूर राष्ट्र आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये ते भारतामध्ये इम्फालमध्ये येऊन पोहोचले होते. ते आपल्या काय त्याचं नाव, जो अजून दुसरा भाग आहे, नाव तर मला विसरायला लागलो मी, तिथे मी महायुद्धात ते तिथे येऊन पोहोचले होते. तरी रणभूमी इम्फालची आहे, दिमापूरची आहे, जाऊन तिथे जाऊन बघा. तर पर्यटन तिथे वाढवा, ज्यामुळे तुम्हाला ईशान्य भारताला मदत करण्याकरता हे सामान्य माणसांचं एक कर्तृत्व असायला पाहिजे, कारण आपण पर्यटन बऱ्यापैकी करतो. तर या पर्यटन कंपन्यांना पण सांगा की ईशान्य भारत जिंदाबाद किंवा लडाख जिंदाबाद. पुढचा काही प्रश्न असेल का? आपण बाकीचे काही प्रश्न वेळेअभावी घेऊ शकत नाही आहोत हे म्हणजे, पण मी आपल्याला एक गोष्ट नक्की कमिट करतो की येणाऱ्या वर्षांमध्ये हिंदू जागृती गणेशोत्सव मंडळाचा जो काही उत्सव असेल त्यावेळेला आपण जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं नक्की देखावे तसे तयार करू, ज्याच्यातून नागरिकांना आपल्या जशी आपल्या अधिकारांची जाणीव असेल तशी ते राष्ट्राप्रती किंवा सैन्याप्रती जी कर्तव्य आहेत त्यांचीही जाणीव होईल. फार कमी वेळामध्ये फार मोठा विषय आपण इथे सांगितला, आम्हाला फार उत्तम माहिती मिळाली. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला ज्या माहित नव्हत्या त्या ह्याच्यामुळे कळल्या. आणि आपण म्हणाल्याप्रमाणे लवकरच पुढच्याच काही काळामध्ये आपल्याला परत एकदा आपण इथे यावर्षी मी आपल्याला मंडळातर्फे नक्कीच विनंती करतो आणि आपण त्या विनंतीला मान देऊन नक्की याल अशी अपेक्षा आहे. आपले खूप 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 धन्यवाद सर. आपल्यामुळे खूप मोठा विषय आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचला. सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे आणि सगळ्यांतर्फे जय हिंद. आम्ही आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद.